पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की रुक्मिणी जय। प्राण संजीवन श्री कृष्ण भगवान भगवान की जय। श्री राम भाऊ महाराज जय की सद्गुरु जोग महाराज की जय। सब संतन की जय। सब भक्तन की जय। नमः पार्वती पति हर हर महादेव। श्रीमद्भागवत महापुराण की जय। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमोऽस्तुते। सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं ईशमानन्दिवल्लभं पुण्डलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की कृष्ण कन्हैया लाल की जय। रुक्मिण्यवाच श्रुत्वा गुणान् भुवन सुंदरं शृण्वतां ते निर्विश्य कर्ण विवेर हरतो सर्वांगतापं रूपं दृशादृशमिता मिखिलार्थलाभं त्वयम् अच्युता विशन्ति चित्तं पत्रं पमे। कालपासून आपण कुष्टा या पुण्यनगरीमध्ये महान भगवत भक्त सद्गुरु जोग महाराजांच्या परंपरेतील एका महान सिद्ध पुरुषांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं वैकुंठवासी श्री रामभाऊ महाराज आळंदीकर यांच्या पंचम पुण्यतिथीच्या निमित्ताने बाबांचा समस्त भक्त परिवार ग्रामवासी कुष्टा येथील सर्व भाविकजन हरिभक्तीपरायण आशिष महाराज यांच्या संयोजनाने नियोजनाने ग्रामवासी मंडळींच्या सहकार्याने कालपासून हरिभक्तीपरायण परमपूजनीय ज्यांचं सानिध्य आपल्याला मोठ्या प्रेमाने लाभलेले असे आमचे कोष्टी बाबा हरिभक्तीपरायण गुरुवर्य एकनाथ महाराज कोष्टी बाबा यांच्या सानिध्यामध्ये आपण आनंद भोगत आहोत, पाहत आहोत आपण सर्वजण। प्रत्येक कार्यक्रमामध्ये बाबांची उपस्थिती आहे। प्रत्येक विश्रांती नावाची विश्रांती जीवनात ठेवलीच नाही त्यांनी, हरिकथा हीच विश्रांती स्वीकारलेली आहे।
म्हणून पारायण, भजन, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन या सर्व कार्यक्रमाला उपस्थित आणि मोठं अंतःकरण करून माझंही श्रवण करण्यासाठी आज वडिलांच्या भूमिकेमध्ये माझ्या समोर ते बसलेले आहेत. तुम्ही सर्व संत सज्जन मायबाप, एका सत्पुरुषांचं पुण्यस्मरण की ज्यांचं तुम्हाला सानिध्य लाभलं, सानिध्य मिळालं. साधू पुरुषांचं सानिध्य प्राप्त होणं फार कठीण आहे. ज्ञानोबरायांनी भावार्थ दीपिकेमध्ये किंवा ज्ञानेश्वरीमध्ये कठीणता एवढीच गोष्ट सांगितली की बहुनाम जन्मना म्हणते, बाकी सर्व सोपं आहे म्हणतात माऊली. अवघड गोष्ट सांगत असताना संतांच्याच बद्दल सगळ्या महापुरुषांनी काठिण्यत्व प्रगट केलं. बाकी कोणती गोष्ट या जगामध्ये अवघड नाही. आपल्याला काही सुभाषित सापडतात. दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षण भंगुराहा, पण तत्रापि त्याच्याही पेक्षा दुर्लभम मन्य वैकुंठ प्रिय दर्शनात, देवाला प्रिय असणाऱ्या साधूची भेट होणंही त्याच्याही पेक्षा दुर्लभ आहे. म्हणले कशापेक्षा? मनुष्य देहापेक्षा. म्हणून त्या सत्पुरुषांची कृपा तुम्हावर लाभलेली आहे आणि त्या अनुषंगानं हा तुम्हाला मला भगवत चिंतनाचा आई साहेबांनी भगवान श्री परमात्म्याला पाठवलेल्या पत्राचं वाचन आपण कालपासून करतोय. प्रेम प्रगट करण्यासाठी शास्त्रांनी दोन भाव सांगितलेले आहेत की त्याच्याद्वारा प्रेम प्रगट होतं, एक कृतीतून आणि दुसरं शब्दातून. तसं तर प्रेम अनिर्वाच्य आहे, प्रेम अवर्णनीय आहे, ज्याचं वर्णन कधीही करता येत नाही त्याला प्रेम म्हणतात. प्रेम नाही बोलता दाविता सांगता, अनुभव चित्ता चित्त जाणे. तुकोबारांनी सांगितलेले की प्रेम ही सांगायची वस्तू नाही, प्रेम ही बोलायची वस्तू नाही, प्रेम ही प्रगट करायची वस्तू नाही. तर ही प्रेम ही महाराजांनी वर्णन केले की ही जागा जी आहे ती अनुभवासारखी, अनुभव घेण्यासारखी आहे. ही बोलण्याची नव्हे जोगे ज्ञानोबराय म्हणतात. अनुभवा ऐसे हे सांगता येत नाही, प्रगट करता येत नाही. पण कृतीतून केलेलं प्रेम काही गोष्टीमध्ये, काही वेळामध्ये, काही काळामध्ये त्याचा विसर पडतो. बोललेल्या गोष्टी अवकाशामध्ये, शब्द हा आकाशातून बाहेर पडतो आणि आकाशामध्येच मावळतो. एखाद्या वेळा आपण बोललोत काही, आता आपल्याला हे पुढे कॅमेरे वगैरे आहेत म्हणून उद्या पाहायला मिळतं. येत कदाचित ही व्यवस्था जर नसती भावा तर कालचं बोलणं कालच विसरून गेले असते लोक, म्हणजे ते आकाशामध्ये सामावून गेलेलं असतं. आजही सुखसुविधा आहे म्हणून आपल्याला कालांतराने नव्हे गोष्टी बाबांचं चॅनल हे जर आपण ते नाव टाकलं तर 10-20 वर्षाला सुद्धा हा उत्सव जशाला तसा पाहायला मिळतो, जशाला तसा. पण ही जर व्यवस्था नसती किंवा आईसाहेबांनी जर पत्र लिहून पाठवलं नसतं तर ते क्षर झालं असतं, अक्षर राहिलं नसतं. मनातून प्रगट करून ब्राह्मणाच्या जवळ जर निरोप दिला असता की देवा तुम्ही जा आणि माझं एवढं एवढं बोलणं परमेश्वराला सांगा, तो संवाद त्यांच्या पुरताच राहिला असता. पण शब्दामध्ये तो संवाद बांधलेला असल्यामुळं आज एवढी युगच्या युग जरी गेली तरी आम्हाला तो पाहायला मिळतो. तसं शब्द हा सुद्धा विषयाचंच एक अंग आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध कालांतराने ते नष्ट होत जातात. पण त्याच शब्दांना एखादा आधार घेऊन जर आपण त्याच्यावर लिहिले ते शब्द, आपल्या मनातली भावना जर प्रगट केली तर काही कालांतरानं ती लोकांना वाचता येते आणि कागदाच्या आश्रयानं लिहिलेले शब्द आपल्याला पाहायला सापडतात. पण हे शब्द भगवंताच्या प्रेमाच्या आश्रयाने लिहिलेले असल्यामुळं याचा नाश कधीही होऊ शकत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात
तुका म्हणे मी अक्षर आणि तुझं देवपणाचा भार. मी अक्षर आहे, नष्ट नष्ट होणार आहे. म्हणून आपण काल ती पार्श्वभूमी पाहत असताना विचार केला की ब्राह्मण आलेला आहे पत्र घेऊन. ब्राह्मण असल्यामुळं भगवान परमात्म्याने त्याचं यथोचित स्वागत केलेलं आहे. बसायला त्याची सेवा अर्चना, त्याची निद्रा होऊ दिलेली आहे, त्याला प्रसन्न केलेलं आहे. त्याचं पाय भगवान परमात्मा चेपतायत. ब्राह्मण सावध झालेला आहे आणि सावध झाल्यानंतर त्याच्या 2 गुणाची चर्चा कथाकार करतात. शुकदेवानी काय केलेलं आहे की त्याच्याकडे संतुष्टता आहे का आणि त्याची ब्रह्मनिष्ठा आहे का, हे महत्वाचं आहे. जीवनामध्ये संतुष्टता सर्व सुखाला प्राप्त होते. संतुष्ट मनुष्याला सर्व काही मिळतं आणि संतुष्ट मनुष्याच्या जीवनामध्ये सर्व गोष्टीची प्राप्ती होते. पण परमार्थ करत असताना सगळ्यात मोठा मिळवायचा गुण जर कोणता असेल तर तो संतुष्टी आहे, समाधान आहे. आणि ती जर जीवनामध्ये नाही प्राप्त झाली मग मात्र दुःखाची निवृत्ती होऊ शकत नाही. कारण दुःख वाढवण्याला आशा आहे आणि समाधान प्राप्त करण्याला संतुष्टी आहे. पण तुकोबारांनी सुद्धा मोठं गोड वर्णन केले की आता निश्चिंतीने पावलो विसावा, पण कधी खुंटलिया धावा तृष्णीची या. निश्चिंती प्राप्त होणं महत्वाचं आहे. जीवनामध्ये अखंड निश्चिंती प्राप्त झाली की मनुष्याच्या जीवनामध्ये काही करण्याची भूमिका शिल्लक राहत नाही. महाराज म्हणतात काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जया कंठी, किंवा चित्ताशी परम तेवी तदभ्यासे निरंतर चित्ताशी परमपुरुषाची मोहर लावी मग शरीर असो अथवा राहो अथवा जाओ, किंवा असो अथवा जाओ, राहो अथवा जाओ. सत्पुरुषाकडे पाहून आपण समाधानी राहायला पाहिजे. आपलं चित्त नेहमी तळमळ करतं, नेहमी तळमळ करतं, विषयाकडे धाव घेतं, नको त्या गोष्टीचं चिंतन करतं. आज जो आनंद मिळालेला आहे, आज जी आपल्याला स्थिती प्राप्त झालेली आहे, त्याच्यात रममाण होता आलं पाहिजे. म्हणून तो मी काल विषय सांगितला की हे चिथोर भक्ती आवडते देवा, कोणती चित्ते असू द्यावे समाधान आणि ठेविले आनंदे तैसेची राहावे. कोणत्याही विचारामध्ये कोणत्याही गोष्टीमध्ये आपलं मन रममाण करण्यापेक्षा परमेश्वरामध्ये मन रममाण झालं की चित्त समाधानी होतं. ज्या मंडळीला विषयाची, घराची, दाराची, कशाची आठवण येते, कोणाला येते? ज्याचं चित्त परमेश्वराच्या चरणाजवळ रमलेलं नाही त्यांना बाकीच्या गोष्टी सुचतात. आणि ज्याचं चित्त परमेश्वराकडे रममाण झालेलं आहे त्याला मात्र काही आठवत नाही. आपण प्रमाण सदृश्य काल पाहिलं की विषयी विसर, अमुक तमुक प्रमाणाचाही आधार घेऊन आपण ती चर्चा केलेली आहे. प्रपंचाचा विसर आणि भगवंताचं स्मरण हे संतुष्टीला कारण ठरतं. आपल्या नेहमी जीवनामध्ये नेहमी विषयाचं स्मरण होतं. मुलं बाळं, आपल्याला आज जी सेवा करायला मिळते, आपल्याला जी प्राप्त झालेले आहे त्याचा आनंद नसतो. अप्राप्त असणाऱ्या विषयाच्या वैश्विक गोष्टीचं चिंतन आपण करत असतो. भगवत सेवा मिळालेली आहे, साधूची सेवा मिळालेली आहे, गंगेच्या काठावर वास मिळालेला आहे. मनुष्याच्या जीवनात इतक्याच गोष्टी प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावा. एक, गंगेचा किनारा मिळण्यासाठी हव्यास करावा. दुसरा, साधूचा सहवास मिळण्यासाठी हव्यास करावा. आणि तिसरा, भगवत स्मरण करण्यासाठी हव्यास करावा. मला वाटतं बाबा याच्या पलीकडे हव्यास करण्यासारखी कोणतीही गोष्ट नाही. तुकोबाराय म्हणतात मनुष्याने जीवनात एवढाच हव्यास केला पाहिजे की काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या, मग पुढे युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार. ते आपोआप संस्कार लागतात. साधूच्या संगतीमध्ये गेल्यावर तिथे पोटभर खायला मिळतं, प्यायला मिळतं, पण त्या प्रत्येक गोष्टीचा संयम मात्र मनुष्याच्या लक्षामध्ये येत राहतो. काहींना प्रारब्धाने गोदातट प्राप्त होतो, गंगेचा किनारा मिळतो, साधूची संगती मिळते आणि भगवत भजन प्राप्त होतं.
याच्या पलीकडे जीवनात कुठलीही गोष्ट काही मिळवायची शिल्लक राहत नाही. पण असंतुष्ट माणसांच्या जीवनामध्ये या प्राप्तीची इच्छाच नसते, त्यांच्या मनातली प्राप्ती मात्र वेगळी असते. आणि म्हणून नेहमी चल बिचल चल बिचल, त्या तेलात टाकलेल्या मोहरीसारखी अस्थिर वृत्ती निर्माण होते. नेहमी तड 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 अशी स्थिती निर्माण होते. पण रुक्मिणी मातेने ज्या ब्राह्मणाची नियुक्ती केलेली आहे, तो ब्राह्मण कसा आहे, भगवान परमात्मा सांगतात की संतुष्ट आहे. आणि एवढंच नाही, जय जय राम कृष्ण हरी जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी जय जय राम. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रुक्मिणी प्राण संजीवन श्री कृष्ण भगवान की जय. म्हणून संतुष्टी महत्वाची आहे. आणि दुसरं जीवनामध्ये काय, मग संतुष्ट कोण होतो, जो ब्रह्मनिष्ठ झालेला आहे तो, ज्याचा परिपूर्ण विश्वास परमेश्वरावर आहे, देवाशिवाय ज्याच्या जीवनामध्ये काही शिल्लक राहिलेलं नाही, ज्याची निष्ठा देवावर बसलेली आहे, ज्याला कळून चुकलेलं आहे, मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आघात निमाराया, किंवा योग क्षेम त्याचे जाणे जड भारी, वाट दावी करी धरुनिया, हे ज्याला समजलेलं आहे तो मनुष्य स्थिर राहतो. आणि ज्याची देवावर निष्ठा नाही तो मनुष्य काहीतरी मिळवण्यासाठी प्रयत्न करतो. माणसाने कसं व्हायला पाहिजे, मनुष्यानं अजान व्हायला पाहिजे, बालकत्व धारण करायला पाहिजे. त्यानं लहान होऊन परमेश्वराला आई मानलं पाहिजे. लहान बाळाला काही चिंता नसते, सगळी चिंता आईला असते त्याच्या सहित. तसं आम्हा लेकुराची चिंता वाघ वावी कृपावंता म्हणतात. तसं आपण लहान आहोत, किंवा महाराज म्हणतात आपल्या जीवनामध्ये आणि सर्वस्वानं देवावर अवलंबून राहायचं असतं. जगातल्या कोणत्या गोष्टीच्या प्रलोभनाला आपण भुलायचं नसतं. जागतिक प्रलोभनाला आपण भुललोत, जगातल्या सर्व प्रलोभनाचा आपण विचार केला की परमात्मा आपल्याला जवळ धरत नाही. सर्वस्वानं देवाला महाराज सर्व संगी विटा आला आणि तो एकाला आवडशी. जसं लहान बाळ सर्वस्वानं आपल्या आईवर समर्पित असतं. ज्ञानेश्वरीमध्ये फार एक गोड ओवी आहे, ए रजिया पराविया रंबे हुनी बरविया, काय त्या कराव्या बाळके तेने. लहान लेकरू रडायला लागलं, रडायला लागल्यानंतर ते सर्वस्वानं आईवर अवलंबून असतं. त्याची आई जर नाही दिसली तर ते शांत होत नाही. ज्ञानोबा म्हणतात रंबेपेक्षा सुंदर बाई ऐश्वर्या राय जरी त्याच्याजवळ गेली तरी ती शांत बसत नाही. रंबेहुनी बरविया, काय त्या कराव्या बाळकितीने. बाळाला त्याची काही गरज नाही, कोण किती मोठा आहे, कोण किती सुंदर आहे, कोण किती धनवान आहे, कोण किती विद्वान आहे, याचा बाळाला काही संबंध नसतो. त्याचा संबंध फक्त एवढाच असतो, जैसी तैशी मायवरी. मग ती कशी असो, कुरूप असो, दरिद्री असो की अज्ञानी असो, त्याच्याशी त्याला देणं घेणं नाही. तिचा ध्वनी ऐकला, आले रे बाबा म्हणल्याबरोबर शांत होतं ते. त्याच्या बापाने घेतलं तरी शांत होत नाही. तो बाप म्हणतो अरे मी तुझा बाप आहे, तो म्हणतो असशील. मी तुझी आजी आहे, ते म्हणतो असशील. तशी एकाग्रता आणि एकनिष्ठता आपल्या संतुष्टीला कारण होते. पण परमेश्वरावर निष्ठा असणं महत्त्वाचं आहे. ज्या जीवनामध्ये निष्ठा नाही, निष्ठा निष्ठी आहे, ते जीवन सुखी होऊ शकत नाही.
ज्याची परमेश्वरा निष्ठा आहे ते कशालाच भुलत नाहीत, कोण्या पंथाला, धर्माला, कोण्या पद्धतीला, कोण्या ह्याला त्याला, काही नाही. कितीही जरी काही झालं तरी ते पांडुरंगावरच प्रेम करतात की देवा देह जावो अथवा राहून पांडुरंगी दृढ भाव. आमच्या भानुदास महाराजांची फार गोळ गवळण आहे. जरी आकाश वर पडो पाहे, ब्रह्म गोळ भंगा जाये, वडवान नळ त्रिभुवन खाये, परी मी तुझीच वाट पाहे गा विठोबा. न करी अनिकांचा पांगिला, नामधारक तुझाची अंकिला. काही होऊ दे, आभ्र जरी आभाळ जरी माझ्यावर पडलं, अग्नीचा गोळ जरी माझ्यावर पडला, तरी माझ्या मुखातून एवढाच ध्वनी बाहेर पडले, विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. याच्या पलीकडे काही आमच्या कर्णरंध्रापर्यंत येणार नाही. नेहमी हेच चिंतन राहील की हे प्रभू. तशी ब्रह्मनिष्ठता महत्वाची आहे. म्हणून तर भागवतकार सांगतात, संतुष्टो यही वर्तेत ब्राह्मणो, येन केनचित वर्तेत ब्राह्मणो. याच्यानुसार वर्तन करणारा असला पाहिजे. अहियमानम स्वधर्मात हास्याखिल काम दुःख. भगवतकार वर्णन करतात की तो जो संतुष्ट आहे आणि जो ब्रह्मनिष्ठ आहे त्याच्याद्वारा धर्म कार्य नेहमी होतं. धर्माची कार्य करण्यासाठी मी काल विषय सांगितला, संतुष्ट माणसंच दुसऱ्यासाठी काही करू शकतात. अल्पसंतुष्ट असणारे किंवा असंतोषी माणसं काही करू शकत नाहीत. मग धर्माचं आज पारायणामध्ये ओव्या गेल्या बघा, यदा यदा हि धर्मस्य. आपण आज ऐकल्या त्या ओव्या सगळ्या. भावा इथे पारायण करत होते, पण प्रत्येक ओवी आम्हाला तिथे गुदगुल्या करत होती. म्हणजे प्रत्येक ओवी तिथपर्यंत येऊन पोहोचत होती. आणि आम्ही जिथं थांबलो तिथं शांतताही आहे बाबा. काय शांतता आहे तिथं? लहान बाळं नाहीत म्हणून शांतता आहे तिथं. ते काकीन काका दोघंच आहेत, शांतता आहे. एखाद्या घरी लहान लेकर असली तर तेवढी स्पष्टता कानापर्यंत आली नसती. मंडपात बसल्यानंतर जेवढं चांगलं ऐकायला येतं तसंच तिथपर्यंत ते प्रत्येक शब्द कानावर पडत होते. बाबांनी एक 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 वाचलेली ओवी, केलेल्या श्लोकाचा उच्चार आम्हाला मात्र जाग करत होता. वाचनापेक्षा वाचणाराची तपश्चर्या अंतकरणापर्यंत येऊन पोहोचते. रुक्मिणीची भावना पत्रांनी प्रगट केली, पण ब्राह्मण अधिकारानं श्रेष्ठ होता म्हणून त्याच शब्दामध्ये तो परमेश्वराला बोलायला लागला. कधी कधी शब्द उंचीचे असतात, पण सांगणारा जर अयोग्य असेल तर तो त्या शब्दामध्ये बदल करतो. आपल्याला पाहायला मिळतं कधी कधी कीर्तनामध्ये तुकोबरायांची अक्षरं एवढी शुद्ध असतात, पण वाचणारा निव्वळ गावंढळ असतो सांगणारा. म्हणून तो ती उच्च प्रतीचे शब्द बाजूला ठेवतो आणि त्याच्या मनातली भाषा तो त्याच्याशी जोडत असतो. हे महत्वाचं आहे. म्हणून धर्म कार्य केलं पाहिजे. जोपर्यंत तुमच्या द्वारा सद्धर्म, मग धर्म कार्य कोणतं धर्म कार्य आहे? मनुष्याचा धर्म कोणता? संतांनी त्या धर्माचं वर्णन केलेले आशिष महाराज, निज धर्म हा चोखडा. आपला कोणता धर्म आहे? आपला एकच धर्म आहे, हेच आम्हा करणे काम आणि बीज वाढवणे नाम. धर्माचे पाळण करणे पाखंड खंडन. पाखंडामध्ये पडू नका, कोणाच्या वचनाला बोलू नका, अंधश्रद्धेमध्ये प्रविष्ट होऊ नका. सगळ्यात महत्वाचा हे गुण आहे. सध्या लोकांना ज्ञानेश्वरी गाथा पटत नाही, पण एखाद्या बुवानी जर एखाद्या काही गोष्टी सांगितल्या तर लोक त्याच करायला लागतात. मला जे ज्ञानेश्वरीत आहेत ते करणार नाहीत, जे गाथ्यामध्ये आहेत ते करणार नाही, आणि जे आपल्या कशातच नाही, एखाद्या महाराजांनी एखादा विषय सांगितला की त्या केल्याशिवाय राहणार नाहीत. तुम्ही पूर्ण ज्ञानेश्वरी वाचा. आता कोष्टी बाबांची ज्ञानेश्वरी जिवंत आहे, त्यांचे हजारो पारायण झालेले आहेत, त्यांच्या समवेत तुम्ही पारायण करताय, हे तुमचं परम भाग्य आहे. प्रत्येक ओवी वाचा. कुठल्याही अक्षरामध्ये अंधश्रद्धेचा, अज्ञानाचा, लोकांना खेचून घेण्याचा भाव नाही. भाव शब्द तर सोडाच, पण भाव सुद्धा नाही. वारकरी संप्रदायाचं शुद्ध तत्वज्ञान हे शुद्ध असल्यामुळं अशुद्ध लोकांना ते आवडत नाही.
शुद्ध दूध पिण्यासाठी सुद्धा शरीर प्रकृती चांगली असते. पाणी टाकून दूध पिणारे भरपूर आहेत, पण ते कासेतून आलेलं दूध पचवायला मात्र पुरुषार्थी हिम्मतवान मनुष्य लागतो ना. या बाकीचे छान छू चमत्कार अमुक तमुक असे समाजापर्यंत आले की लोक आकर्षित होतात, बुवाबाजीकडे, अंधश्रद्धेकडे, अज्ञानाकडे जातात. साधूच्या द्वारा चमत्कार होतात, पण ते लोकांना आकर्षित करण्यासाठी नाही, दुर्जनाच्या प्रवृत्तीत बदल करण्यासाठी. ज्ञानोबाने रेडा बोलवला, भिंत चालवली, हे असत्य नाही, हे त्रिवार सत्य आहे. पण एक करण्यामागे उद्दिष्ट समाजाला आकर्षित करणे नव्हतं, तर कुणाची तरी बुद्धी सद्बुद्धी बनावी याच्यासाठी ते होतं. मग खरा धर्म कोणता आहे? खरा धर्म हाच आहे. अंधश्रद्धा नको, कोणाची बुवाबाजी नको, कोणाच्या मनाला त्रास होईल असं काही नको. खरा धर्म आहे की घराघरापर्यंत ज्ञानेश्वरी पोहोचली पाहिजे, घराघरात गाथा गेला पाहिजे, घराघरात रामकृष्ण हरी गेलं पाहिजे, आणि घराघरातल्या प्रत्येक माणसाने हरिपाठ म्हणला पाहिजे, आणि घरातला प्रत्येक मनुष्य वर्षातून एकदा का होईना पण पंढरीला गेला पाहिजे. याच्या पलीकडं आपलं कार्य कोणतंही नाही. क्षत्रियाचा धर्म वेगळा आहे, साधूचा धर्म वेगळा आहे, ग्रस्ती मनुष्याचा धर्म वेगळा आहे, संन्यासाचा. कालपरत्वे, कार्यपरत्वे, धर्माची चर्चा वेगवेगळी आहे. पण साधू पुरुष सांगतात की हाच आमचा निज धर्म आहे. कोणता? की सगळे भगवंताकडे आकर्षित करणे. आणि देवाकडे आकर्षित कोण होतो? देवाकडे आकर्षित ब्रह्मनिष्ठ आणि संतुष्ट महात्म्याच्या शब्दांनी समाज देवाकडे आकर्षित होतो. अज्ञानी, अयोग्य विषयाने बरबटलेली माणसं किती जरी देवाचं सांगायला लागली तरी समाजात बदल होऊ शकत नाही. थोडंसं लक्ष लावून ऐका म्हणजे कळेल. अयोग्य मनुष्य किती जरी तुम्हाला ब्रह्मज्ञान सांगू लागला तरी तुमच्या सामाजिक स्थितीमध्ये बदल होऊ शकत नाही, तुमच्या मनापर्यंत ते शब्द जाऊ शकत नाहीत. त्याचं एकमेव कारण आहे, तुकोबरांनी वर्णन केले, नाही संत चिन्हे उमटली अंगी आणि उपदेशा लागी, किंवा पोहू नेणे कासे लावी तो आणि का, म्हणावे त्या मूर्खा काय आता, अमृताची गोडी पुढीला सांगशी आणि आपण उपवाशी राहून या. असंतुष्ट माणसं जेव्हा संतुष्टीचं वर्णन करायला लागले, विषयाची निष्ठा असणारी माणसं जेव्हा ब्रह्मनिष्ठेचं वर्णन करायला लागले, तर ते यथार्थ होऊ शकत नाही आणि त्यांच्या सांगण्यावरून समाजात बदल होऊ शकत नाही. आईचं दुःख आईला माहित आहे. जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. एखादी वंध्या नारी किंवा वांज असलेली स्त्री जर मातृत्वाचं वर्णन करायला लागली तर लोक कान लावून ऐकतील, पण तिच्याकडे अनुभव नसल्यामुळं ते यथार्थ वर्णन ठरू शकत नाही. देवाच्या बद्दल बोलणारा आणि समाजाला आकर्षित करणारा, समाजामध्ये बदल करणारा कोण आहे? समाजात बदल ही दोनच माणसं करू शकतात, जे संतुष्ट आहेत आणि ब्रह्मनिष्ठ आहेत ते. कारण त्यांच्या शब्दातच असं आहे की त्यांनी शब्द उच्चारल्याबरोबर अनाधिकारी माणसं सुद्धा त्याच्याकडे आकर्षित होतात आणि त्यांचा जीवपणा नष्ट होतो. पण पत्रामध्ये सुद्धा रुक्मिणी मातेनं सांगितलेले की ऐकल्यापासून माझ्या मनामध्ये तुमच्याबद्दल भगवत भक्ती निर्माण झाली. श्रुत्वाम गुणान भुवन सुंदरम शृण्वतांते. पत्राची सुरुवातच इथून आहे. भीष्मक राजाच्या घरी, त्या भीष्मकाच्या घरी येणारा प्रत्येक साधू, येणारा प्रत्येक ऋषी, येणारा प्रत्येक मुनी भगवंताच्या गुणानुवादाचं वर्णन करायचा. दुसरं काहीच नाही. महाराजांनी वर्णन केले ना, तेची अनुवाद सदा सर्व काळ, तेची अनुवाद सदा सर्व काळ, करोनी गोपाळ कालासी. दुसरं काही नाही. तेची अनुवाद सततम कीर्तयंतो माम. दुसरं काही नाही. त्याच अनुवादाचं वर्णन, तोच भाव सदा सर्व काळ.
घरी येणारा प्रत्येक आणि निळोबरायांनी अपेक्षाच अशी व्यक्त केली, घडो त्यांचा समागम ज्यांचे प्रेम विठ्ठली, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. मनुष्याच्या वृत्तीला खेचण्यासाठी श्रवण महत्वाचं आहे, ऐकणं महत्वाचं आहे. त्याच्यासाठी श्रवण करत असताना ह्या दोन गोष्टी मनुष्याच्या जवळ असाव्या लागतात, विवेक आणि वैराग्य. श्रवणाने विवेक निर्माण होतो आणि विवेकातून जे श्रवण केलं ते वैराग्याकडे, याची आवश्यकता आहे. ऐकायला जास्त असताना जीवाला वैराग्य असलं पाहिजे. निदान संसाराचा का होईना, मुलाबाळाचा का होईना, पण विसर पडला पाहिजे. नातू मांडीवर घेऊन कुठं पत्र ऐकायला येतं का? नातवाला घेऊन आजी आली कशाला, प्रवचनाला, आणि ते मांडीवरच बसले असं त्याचं गालाला हाणतं, आजी पाणी दे म्हणतं, आजी मला खेळायला जायचंय म्हणतं. मग आजी प्रवचनात जरी बसली तरी आजी घरी बसली काय मंडपात बसली काय, तिचं मनच नसतं महाराज त्याच्यामध्ये. मग निदान प्रवचनाला येताना तरी वैराग्य या शब्दाचा भाव असा घ्या की प्रपंच तरी घरी ठेवणे आहे, नातो पंतो घरातले सगळे विचार घरी ठेवून या. नाही, त्यांना घेऊन या आपण संध्याकाळी 8:45 जेवायला. रात्री बाबा आम्ही पुढे बसलो होतो, आमच्या पाठीमागं काही मुलं होते, त्यांनी आम्हाला कीर्तनात एकाग्र होऊच दिलं नाही. ते खालून मागून काहीतरी हे करत होते, चोपदार तिथपर्यंत जायचं, पण चोपदार तेवढा धट नव्हता मारण्यासारखा. ते त्यांना नुसतं असं करायचं, ते चोपदार गेला की त्यालाच वाकुल्या दाखवायचे ते. मग माझ्या लक्षात आलं, कुष्ट्यातली बाळं हुशार आहेत, जपून राहणं महत्वाचं आहे. बहुतांश वेळेला आपण संसार डोक्यातच घेऊन येतो तिथपर्यंत. एक वेळ असा नातू आणलेला परवडेल, पण मनात आणलेला संसार परवडत नाही. ती घरातली कामं दामं विषय सगळं डोक्यामध्ये असतं, आणि हे सगळं आपल्या डोक्यामध्ये असल्यामुळं आपल्याला परमेश्वराचं चिंतन घडतच नाही. लोक बसतात मंडपात, पण विचार सगळा कुठला असतो, प्रपंचाचा. निवांत बसल्यानंतर काय काय दिसतं, राम 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 राम. आमच्या इकडे एक स्वामीजी होते, आम्ही आळंदीला असताना, भावाला माहिती आहे, ते काय करायचे, डोळे लावून बसा म्हणायचे. डोळे उघडे ठेवून तरी स्वामीजी दिसायचे, डोळे झाकले की काय काय दिसायचं, मधुकरीचं फडकं, कॅटली. ज्ञानेश्वरी नाही, गाथा नाही, ग्रंथ नाही. म्हणून तुकोबारायांनी खूप मोठा शब्द सांगितला, चित्ताच्या तळमळे आणि तुझे होईल वाटोळे म्हणले. मग चित्ताची तळमळ शांत करा, चित्त स्थिर करा, वैराग्य धारण करा. मंडपामध्ये असं आल्यावर पण कशाचं, प्रपंचाचं वैराग्य धारण करा. मंडपामध्ये घरातून निघाल्यानंतर एकच ठरवायचं की जगात आता माझं कोणी उरलेलं नाही, परमेश्वर माझा आहे, रामभाऊ महाराज माझे गुरु आहेत, आणि हे पत्र ऐकायला मी एकटीच चाललेली, आता माझं जगात कोणी नाही. आणि सर्व संघ परित्याग करून येऊन बसायचं. येताना सुद्धा 10-10 मिनिट रस्त्यावर मैत्रिणीची वाट पाहत बसल्यावर मला वाटतं ते पत्र तुम्हाला कळणार नाही. घरापासून पावला पावलाला विठ्ठल विठ्ठल म्हणित या, श्रीकृष्ण श्रीकृष्ण म्हणित या. कोणाशी बोलत येऊ नका, चर्चा करत येऊ नका. साडीच्या कलरची चर्चा, जेवणाची चर्चा, महाराजाची चर्चा, ही चर्चा तुम्हाला पुन्हा दुःखात पाडणारी आहे. याची चर्चा करण्यासाठी आपण येत नाही. तुझी साडी फार चांगली आहे, तुझा फेटा फार चांगला आहे, तुझं धोतर फार चांगलं आहे, तुझं शर्ट फार चांगलं आहे. ती लग्नाला जाताना चर्चा करायला पाहिजे, इथे येताना नाही. इथे येताना एकच चर्चा केली पाहिजे की इथपर्यंत येत असताना, जागेवर बसताना सुद्धा, हे प्रभो हे प्रभो हे प्रभो, हे विठ्ठला हे विठ्ठला, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, श्रीकृष्ण गोविंद श्रीकृष्ण गोविंद श्रीकृष्ण गोविंद म्हणत येऊन विरक्ती धारण केली
की मनुष्याला शुद्ध ज्ञानाची प्राप्ती होते. कारण विरक्ती आणि ज्ञान हे दोघांचे फार मित्र आहेत जवळचे. ज्ञानोबा म्हणतात ना, विरक्ती वाचून कही आणि ज्ञानाशी तगणीची नाही. म्हणून वैराग्य असणं महत्वाचं आहे. आता आपल्याला अखंडित वैराग्य प्राप्त होऊ शकत नाही. कितीही गोड कीर्तन ऐकलं आणि त्या भाजीचा फोरका ओढल्याबरोबर सगळं विसरून जातं आपलं. विरक्ती आणि दुसरं जर काय असेल वैराग्यासहित विवेक असणं महत्वाचं आहे. सद्विवेक, शुद्धता. ज्ञानाचं एक शुद्ध स्वरूप म्हणजे विवेक आहे. ज्ञानेन शुद्ध स्वरूपात विवेकम शास्त्र भवती, त्यालाच विवेक म्हणतात. ऐकणं ज्ञान आहे आणि त्याच्यातून जगण्याची दिशा मिळणं हा विवेक आहे. विवेकाची निर्मिती आपल्याला झाली पाहिजे. विवेक प्राप्त झाला पाहिजे. जर आपल्याला विवेकाची प्राप्ती नाही झाली, शुद्ध सात्विक विवेक आपल्या अंतःकरणामध्ये जर प्रविष्ट नाही झाला, तर मग मात्र जीवाला आणि त्या दुःखाची आणि जळ आपल्याला सहन करावी लागते, भोगावी लागते. विवेक धारण करून श्रवण करा. आणि ज्यांच्याकडे विवेक आहे, ज्यांच्याकडे वैराग्य आहे, अशीच माणसं जगताला शांती प्रदान करीत असतात. फार गोड श्लोक आहे. विप्राण स्वलाभ संतुष्टान साधून भूत सुरहद मत्तमान निरहंकाराणि शांतान नमस्ये शिरसा कृतः. महाराजांनी वर्णन केलेले सहजपणे प्राप्त झालेल्या संतुष्टीमुळे आणि ब्रह्मनिष्ठतेमुळे त्या माणसांचा स्वभाव कसा होतो, संतासारखा होतो. संत नाही, संतुष्ट माणसं, ब्रह्मनिष्ठ माणसं, त्यांचा स्वभाव संतासारखा होतो. आणि त्यांच्या मनामध्ये एकच संकल्पना मिळते की जे जे या भूतलावर आहे त्या सगळ्यांचं हित व्हावं. म्हणून हितस्तु दुर्लभम वक्ता असं म्हटलेलं आहे की हितैषी होतात ते. जसं तुकोबा म्हणतात ना, उपकारासाठी केले हे उपाय येणे विनच काय चाळ, किंवा बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. हितैषी होतात. आणि त्यांचा एकच विषय होतो की दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल लाहो, किंवा जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. त्यांच्या मनामध्ये एकच भूमिका शिल्लक राहते की संपूर्ण जगताचं कल्याण झालं पाहिजे. आणि मग कल्याण होण्यासाठी ते दोन गोष्टीचा उपयोग करतात. एक कृती सद्धर्माची करतात आणि बोलतात तेही सद्धर्माच्या बद्दल. त्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा अहंकार नसतो. अहंकार विवर्जित होतात ते आणि पुन्हा स्वभावाने शांत बनतात ती माणसं. इतकी शांत होतात की अपूर्यमानम मचलम प्रतिष्ठम. सगळं पहा. जैसी गंगा वाहे तैसे ज्याची म्हण, भगवंत जाणत या जवळी. गंगेसारखी स्थिरता प्राप्त होते, ओढ्यासारखी नाही. ओढा अखंडही नसतो आणि स्थिरही नसतो. गंगा अखंडही आहे आणि स्थिरही आहे. जोपर्यंत स्थिरता मिळत नाही, मग स्थिरता मिळण्यासाठी तपश्चर्या महत्वाची आहे. तपश्चर्याच मनुष्याला स्थिर करते. ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपण आलो त्या क्षेत्रामध्ये जसा जसा आपला काळ जाईल तशी तशी आपल्याकडे पिकली असेंद कडूपण गेले, तैसे आमा केले पांडुरंगे, अशी अवस्था प्राप्त होते. हळूहळू ढाळे ढाळे
केतुलेनी आणि मग मार्गाचीनी बळे निश्चित टाके म्हण हळूहळू बोला, कोणी कोणाशी न बोला, हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. आणि तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आणि मग मार्गाचीनी बळे निश्चित ठाके. कृतीतून शांतताही मिळते आणि कृतीतून अहंकारही प्राप्त होतो. सत्संगा वाचून मिळालं ज्ञान मनुष्याला अहंकारी बनवतं, म्हणून स्वयंबुद्धीनं प्राप्त झालेलं ज्ञान माणसाला कुठं घेऊन जाईल काही सांगता येत नाही. आईच्या उदरामध्ये 12 वर्ष राहिलेले शुकदेव त्यांना सुद्धा तपश्चर्या करायला लावली. मग त्या ज्ञानाला जे भागवताचे मुख्य वक्ता आहेत त्या शुकदेवांचा केवढा मोठा अधिकार आहे. यम प्रवर्जंत मनुपेतमपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरोभिनेदू स्तम सर्वभूत हृदय मुनी. एवढी त्यांची वर्णन केलेलं आहे. शुकदेवांचं सुत महर्षी करतात की ज्यांना शुका म्हणून हाक मारल्यानंतर झाडं ओ देत होते, पण त्यांना अहंकार निर्माण झाला, अभिमान निर्माण झाला. तुकोबारांनी फार गोड अभंगाचं निरूपण केलेलं आहे. ब्रह्मज्ञान जरी एके दिवशी कळे, तात्काळ हा गळे अभिमान. अभिमान लागे शुकाची पाठी, व्यासे उपराठी दृष्टी केले. जनक भेटीशी पाठविला तिने, अभिमान नाणे खोटे केले. खोटे करून या लाविला अभ्यासी, मेरू शिखराशी शुक गेला. आणि जाऊन या तिने साधिली समाधी. आणि तुका म्हणे तदी होतो म्हणले. आम्ही पाहिलं ते सगळं. जनक राजाच्या जात असताना काही अप्सरा नृत्य स्नान करत होत्या काही एका सरोवरामध्ये. त्या बाहेर आल्या आणि त्यांनी शुकदेवाला नमस्कार केला. शुकदेवांना त्या नमस्काराचं काही वाटलं नाही. महापुरुषांना कोण पाया पडला आणि कोण नाही पाया पडला त्याचं काही नसतं महाराज. महात्मा चाललेला आहे. त्या स्त्रियांनी येऊन बाहेर येऊन नमस्कार केला. नमस्कार केला, शुकदेव निघून गेले. पाठीमागून व्यास महाराज आले. व्यासाला पाहिलं की त्या सर्व स्त्रिया पुनश्च त्या नदीपात्रामध्ये जाऊन गळ्या इतक्या पाण्यात उभा टाकल्या. त्यांनी व्यासाला नमस्कार केला नाही. व्यासांनी पुत्राचा पाठलाग करू सोडून दिला आणि त्या अप्सरांशी वाद करायला सुरुवात केली. अप्सरा म्हणायला लागल्या, महाराज तुम्ही शुकदेवाचा पाठलाग करत आहात, त्यांच्या पाठीमागे जा, आम्हाला बोलण्यात वेळ घालू नका. माणसानं ध्येय गाठल्याशिवाय थांबू नये, जा. त्यांनी सांगितलं ते कुठं जाणार आहे ते जाऊ द्या, पण माझ्या 12 वर्षाच्या मुलाला येऊन तुम्ही बाहेर येऊन नमस्कार केला आणि मी एवढा वयोवृद्ध असून मला पाण्यामध्ये लाजून तुम्ही गेलात का सांगा. महिलांनी गोड उत्तर दिलं. त्या म्हणायला लागल्या, अजून त्याला स्त्री पुरुषातला भेद माहीत नसल्यामुळं तो योगी म्हणून त्याला नमस्कार केला. तुम्हाला स्त्री पुरुषातला भेद कळत असल्यामुळं आम्ही तुम्हाला लाजलोच. आणि एवढ्याच एका शब्दानं शुकदेवाचा अहंकार वाढला. शुकदेवाला वाटायला लागलं की आता मी सर्वश्रेष्ठ आहे. ओळखलं व्यास महाराजांनी. सांगितलं, एकच कर बेटा, आता तुझा डॉक्टर मिथिला नगरीला आहे म्हणले. तुझ्या रोगावर इंजेक्शन करणारा डॉक्टर मिथिला नगरीत आहे, तू तिकडे जा. शुकदेव तिकडे गेले आणि मी शुक आलोय असं सांगितल्यानंतर त्या अहंकाराची निवृत्ती जनक राजानं केली. 700 बायका एकीकडं, एका पायाचा आणि एक पाय अग्नीमध्ये उभा जळतोय. ही विरक्ती पाहिल्यानंतर मग शुकदेवाला सांगितलं की शुका, तुझ्याकडं ज्ञान आहे, पण त्या ज्ञानाच्या द्वारा जर तुला सिद्ध व्हायचं असेल तर तपश्चर्या महत्वाची आहे. दुधामध्ये तूप आहे, पण काढलेल्या दुधातून तूप मिळत नाही, त्याच्यासाठी वेळ जावा लागतो. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा. नाही म्हणलं दुधात तूप आहे तर दाखवा. अरे बा आहे, पण दुधात नाही, ते प्रक्रियेच्या द्वारा निर्माण होतं. नुसतं दूध घेतलं आणि त्याला ती बाई रवी लावायला लागली, घुसळायला लागली, तो दुधातून तूप बाहेर येऊ शकत नाही. पूर्वी ते रवी लावतच बायका, आता ते याच्यावर ठेवतात एक जीव करण्यासाठी.
मिळू शकत नाही. तसं आपणही आपल्या जीवनामध्ये त्या स्थितीला प्राप्त होण्यासाठी या गोष्टीचा विचार आपण आपल्या जीवनात करायला पाहिजे. अहंकार रहित होणं, निरअहंकाराने शांतान म्हटलेलं आहे. निरअहंकार होणं महत्वाचं आहे आणि पुन्हा शांत होणं महत्वाचं आहे. हे बघा, एक लक्षात ठेवा, तुम्ही अहंकार करू नका आणि अशांत राहू नका. या जगात कुणाचाही काळ चाललेला नाही. कुणाला बोलू नका. जनमित्र होई सकळाचा, आशुभ न बोलावे वाचा, संग न धरावा दुर्जनाचा, करी संताचा सायास. जे खळांची व्यंकटी सांडू ज्ञानोबा कशासाठी म्हणले? व्यंकटी वाकडेपणा. आपण चिरंजीव नाहीत, आपण अमर नाहीत, आपण एक सामान्य जीव आहोत. आयुष्य कमी व्हायला लागलेलं आहे म्हणून अहंकाराने कुणाला तिरस्कार करू, याला असं तसं, हा असा तो तसा, अशी उपेक्षा कुणाची करू नका आणि कुणाला क्रोधात येऊन बोलू नका. शांत राहा. तुम्हाला संत जरी नाही होता आलं तर शांत तर होता येतं ना माणसाला घरात. एखाद्या वेळेला नवऱ्याच्या हाताने वाटी खाली पडली वरणाची, घे मेल्या फुसपुरशी म्हणून त्याच्या हातामध्ये जर आपण ते कपडा द्यायला लागलो, त्या पतीशी जर आपण मुद्दाम म्हणून चूक केलेली नाही आहे त्याने, म्हणून इतक्या गोष्टीपासून शांतता आपल्या जीवनामध्ये आलेली पाहिजे. व्यवहारातून परमार्थाकडे जात असताना संसारात शांत होणं महत्वाचं आहे. आणि ती संसारातली शांती जशी 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 वृद्धिंगत होत जाईल तशी आपल्या जीवनात मुलाकडून काही चूक झाली, संयम ठेवा. पतीकडून काही चूक झाली, संयम ठेवा. घरातल्या वृद्ध सासू सासऱ्यांच्याकडून काही चूक झाली, संयम ठेवा. एखाद्या पिसाळलेल्या कुत्र्यासारखी अवस्था करू नका. भो करून अंगावर पडू नका. व्यवहारात शांती मिळवा, कारण त्यागा शांती निरंतरम. पण महाराजांतात मनोवनी शांती धरा, का शांती परते नाही सुख, एर अवघेची दुःख. तुम्ही जेवढं शांत व्हाल तेवढे सुखी व्हाल आणि तुम्ही जेवढे रागीट व्हाल तेवढं तुमच्या जीवनात दुःख पडणार. टेन्शन माणसाला कधी येतं? रागामुळे येतं. शांतपणामध्ये राहा, स्थिर राहा. शांत मनुष्याला रोगराई होत नाही, त्याची बुद्धी कधी भ्रष्ट होत नाही. आणि शांत राहणाऱ्या माणसाच्या जीवनामध्ये शेवटपर्यंत स्मृती कायम राहते. रागीट माणसाचा स्मृतिभ्रंश होतो. आमचे आता शांती ब्रह्मपूजनीय सद्गुरू श्री गुरु मारुती बाबा आहेत, कशाचाही विसर नाही. अजून पाठाला जर बसले ना, अजूनही पाठ सांगतात, कीर्तन करतात, जशाला तसं आठवतं बाबाला. आता 96 वय सुरू आहे बाबांचं, 95-96. आमचे इगतपुरीचे घुले बाबा, माधव बाबा घुले, अजून बुद्धी कायम आहे, कायम महाराज. काय कशाचाही विसर पडत नाही, श्लोक विसरत नाही, ओवी विसरत नाही, काही नाही, जशाला तसे. इतक्या वयापर्यंत यांची स्मृती साथ देते. त्याला कारण काय? त्याला कारण एकच आहे, त्यांनी जीवनामध्ये धारण केलेली शांतता. किती शांत राहावं आपण. 7 दिवस फक्त कोष्टी बाबाकडे पाहून तितकं शांत राहावं आपण. दुसऱ्या कुणाला पाहूही नका तुम्ही. 7 दिवस आदर्श मानूही नका. तुम्ही 7 दिवस त्यांच्या सानिध्यामध्ये आहात. आता सांगितलं महाराजांनी आपल्या की 150च्या वर पारायणाला मंडळी बसलेली आहेत म्हटले. 150च्या वर आहेत पारायणाला मंडळी. आज ज्ञानेश्वऱ्या कमी पडल्या, मागून घेतल्या. आशिष महाराजांनी फोन केला तेव्हा मी जवळ होतो. 2 दिवस गेले तर जाऊ द्या, अजून 3ऱ्या दिवशी जास्त बसा. 1 दिवस जरी तुम्हाला बाबांच्या बरोबर पारायण घडलं तरी तुमच्या जीवनामध्ये चांगला योग आला. तुम्ही पुढे पारायण कराल, पण अशा सत्पुरुषाच्या सानिध्यात पारायण घडतील का नाही? कारण इतक्या दूर नेहमी नेहमी त्यांना येणं होणार नाही. पण 1 दिवस का होईना पण त्यांच्या सानिध्यात तुम्ही पारायण करा. 1 दिवस का होईना पण करा. 1 दिवस नाही घडलं, 1 तासभर का होईना पण करा. नाही घडलं तर 10 ओव्या का होईना पण त्यांच्या बरोबर तुम्ही वाचा. म्हणजे वेगळी शांती प्रदान होईल. अशा महापुरुषांचं वलय निर्माण होतं त्या वेळेला. आणि त्या वलयामध्ये आपण जाऊन बसलोत की त्याचा आपल्यावर काहीतरी परिणाम होतो.
काहीतरी त्याचं गंगेच्या किनाऱ्यावर तुम्ही आंघोळ जरी नाही केली, काटाला गेला तरी थंड वारा लाभतो. तसं अशा महापुरुषांच्या बरोबर तुम्ही पारायण जरी नाही केलं, नुसतं मंडपात त्यांच्या पारायणाच्या वेळा जरी जाऊन बसलात, तरी तुम्हाला तो त्यांच्या शांतीचा, वाचनाचा, तपश्चर्येचा वारा अंगाला लागून काहीतरी स्थिरता निर्माण होते. नुसती जेवायला गर्दी नको. जेवायला तर रोज मिळतं, जेवण कुठं कमी? आज प्रत्येकाच्या घरी काही कमी नाही. उलट लोक आता जेवायला येत नाहीत. बरीचशी लोक तशीच निघून जातात. हे जेवण नाही, प्रसाद घेऊन जात जा. त्या प्रसादाची अपेक्षा मनामध्ये ठेवलीच पाहिजे. त्या प्रसादासाठी तर आलंच पाहिजे. पण सगळ्यात महत्त्वाचा न मिळणारा प्रसाद म्हणजे या साधू पुरुषाचं सानिध्य आहे. प्रत्येक उत्सवात प्रसाद मिळेल, पण प्रत्येक उत्सवात ही महात्म्य मिळतील असं नाही. प्रत्येक सप्ताहात प्रसाद असेल, पण प्रत्येक उत्सवात ही महात्म्याची दुर्लभत्व मात्र आपल्याला कायम राहणार आहे. रामभाऊ महाराजांची पुण्याई, आशिष महाराजांचे प्रयत्न, गावकऱ्यांची एकजूट, या सगळ्या साधू पुरुषाला घेऊन हे जे कीर्तनकार आहेत ना, तुम्हाला पाहिजे ते देणार नाहीत, पण तुमच्या जीवनात जे कमी आहे ते दिल्याशिवाय राहणार नाहीत. ते म्हणाल काय महाराज हसवलं नाही, बोलले नाही, काही नाही, काही नाही, त्याच्यामध्ये काहीच नव्हतं, आम्ही नुसतं पाहिलं बुवाकडे. त्यांच्याकडे पाहण्यातच तुमचं समाधान आहे, त्यांच्या दर्शनातच तुमचा उद्धार आहे. कारण एक एक हिमालयाच्या उंचीचे महात्म्य आहे ते. मी हे सांगत होतो की शांतीच्या आश्रयानं, शांतीच्या आधारानं जे प्राप्त होतं ते जगामध्ये दुसऱ्या कशानेही मिळू शकत नाही. म्हणून हे पत्र ऐकत असताना एवढंच ठेवा, काही जरी झालं तरी शांती भंग करू नका. नाथरायांचा दृष्टांत सांगतात. आज दत्त जयंती आहे नाही का? भगवान श्री दत्त महाराजांची जयंती आहे आज. दत्तात्रयांचा जन्मकाळ 6 वाजता असा संध्याकाळी आपण मानत असतात. काही आपण आपल्या संप्रदायात 12लाच गुलाल उधळायची पद्धती आहे. काही असो, कुणाचा काळ कोणताही असो, 12 वाजता गुलाल. कोणी 12ला जन्माला या, कोणी 10ला या, कोणी 11ला या, कोणी 7ला मरा, कोणी 8ला मरा, सगळ्यांचा गुलाल 12ला. म्हणजे प्रत्येकाचे 12 वाजवायचे. शांती ब्रह्म नाथरायांच्या अंगावर एक व्यक्ती थुंकला म्हणे नाही का? त्याचं वर्णन केलं, येवण अंगावरी थुंकला म्हटले. पण नाथरायांनी त्याचा रागवले नाहीत, तर प्रसाद देऊनी मुक्त केला. प्रसाद देऊन त्याला मुक्त केलं. तर अशी आपल्या जीवनामध्ये आपण शांती धारण करा. अशांतपणा दुःखाला कारण आहे आणि शांती सुखाला कारण आहे. शांत व्हा, समाधानी व्हा. तुम्ही जर शांत झालात तर तुम्हाला निश्चित शुगरच्या गोळ्या टाकून द्याव्या लागतील, बीपीच्या गोळ्या टाकून द्याव्या लागतील, झोपेची गोळी टाकून द्यावी लागेल तुम्हाला. तुम्ही एवढा प्रयत्न करून बघा. समाधान मानायला शिका प्रत्येक गोष्टीमध्ये. गोळ्याचं पॉकेट दिसलं की लक्षात येतं हा जीव अशांत होता. आणि दुसरं, अहंकार विवर्जित होणं महत्वाचं आहे. आणि म्हणून भगवान परमात्म्याने वर्णन केले, कश्चित कुशलम ब्रह्मण राजतो यस्य हि प्रजा. हे ब्रह्मण, भगवान बोलतात, ज्या राजाकडून सर्व प्रकारचं सुख आहे, ज्या ब्राह्मणाकडे शांती समाधान आहे, त्या ब्राह्मणाच्या द्वारा, त्या राजाच्या द्वारा जगाला परम शांती निर्माण होते. आणि मग सुखम वसंती विषये पाल्यमानास समे प्रिय. आणि सुखी राजा प्रजेचं पालन पुत्रासारखं करू शकतो आणि शांत महात्मा समाजाला पुत्रासारखं सांभाळू शकतो. अशी चर्चा सुरू केली. मग भगवान परमात्मा त्या ब्राह्मणाला आता परिचय विचारतात. अगोदर स्वभावाचा परिचय व्हायला पाहिजे, मग बाकीचा परिचय गौण नाही. बाकीच्या परिचयाला फारशी किंमत नाही. महाराजाचं नाव काय, महाराज कुठून आले, महाराजाचं गाव काय, महाराजाला कोण आहे का नाही, हा परिचय महत्वाचा नाही.
महाराजांच्याकडे काय आहे ते, त्यांच्याकडे सेवा आहे का, ज्ञान आहे का, समाधान आहे का, हे महत्वाचं आहे. तसं जर पाहिलं तर साधू पुरुषाला जात नाही, यातायाती धर्म नाही विष्णुदासा. साधूला स्वतःचा परिचय नाही. जात वीत गोत कुळ शीळ मात याचं काही देणं घेणं नाही. फक्त देणं घेणं याचे भजे का त्वरित भावना युक्त. ज्ञानोबरांनी सुद्धा म्हटलेलं, याती कुळ माझे गेले हारपुणी श्रीरंगा वाचुनी आणू नेने. भगवंतानी ते विचारलेले नाही ब्राह्मणाला. भगवान ब्राह्मणाला विचारतात, हे ब्राह्मण, यतस्त्वम आगतो दुर्ग निस्तिर एहं यदिच्छयः सर्वान् ब्रह्म गुह्यं चेत किम कार्य करवाम ते. हे ब्राह्मण, तुम्ही कोण आहात? मी पूर्वी तुम्हाला कुठे पाहिलेले नाही. आपण कुठून आलात? मी आपली काय सेवा करू शकतो? इथं येण्यामागे आपला हेतू काय आहे ते मला सांगा. किती त्या हेतूची चर्चा मला तुम्ही माझ्या कानावर घाला. की कोणती इच्छा धरून तुम्ही इथपर्यंत आलात? एवढा अवघड मार्ग, कौंडण्यपूर ते द्वारका, एवढं मोठं अंतर कापून तुम्ही एवढं त्रस्त होऊन कोणत्या हेतूने आलात? की येण्यामध्ये तुमचा विचार कोणता आहे ते मला सांगा. काही विशेष तर नाही ना, काही विशेष गुपित तर नाही ना. जे काही असेल ते आम्हाला सांगा. आमच्या परीनं आम्ही तुम्हाला सहकार्य करण्याचा भाव अंतःकरणामध्ये ठेवून विचारतोय की तुम्ही आम्हाला काहीतरी सांगा. पुन्हा इथं चर्चा करता येईल. सांगावं कुणाजवळ, बोलावं कुणाला, चर्चा करावी कुणाशी? प्रत्येकाजवळ मन मोकळं करू नये. आपलं प्रत्येकाला आपलं दुःख सांगू नये. एक लक्षात ठेवा, सुखही कुणाला सांगू नका आणि दुःखही कुणाला सांगू नका. सुखही कुणाला सांगावं हे कळालं पाहिजे आणि दुःखही कुणाला सांगावं हे कळालं पाहिजे. आपल्या सुखावर 99% लोक जळतात आणि आपल्या दुःखावर 99% लोक हसतात. रडून ऐकतात आपल्याजवळ आणि बाहेर गेलं की हसून सांगतात, बरं झालं त्यांचं वाटलं झालं ते म्हणतात. आपल्या घरामध्ये वाईट झालं, आपल्या जीवनात काही वाईट झालं तर बऱ्याच लोकांना पुरणपोळी खाण्याची इच्छा होते त्या दिवशी. आपलं काही चांगलं झालं तर बऱ्याच लोकांच्या पोटात काही न करता कळ निघते. कळ. एका मनुष्याला शौच लागलेली होती. आश्रमाच्या पासून तो इकडे तिकडे जात होता. मी त्याला विचारलं काय झालं ते. म्हणलं माझं थोडंसं पोट बरोबर नाही. अरे म्हणलं दवाखान्यामध्ये जायचं. त्याच्या मुलाला फोन लावला, अरे बाबा तुझी दादा थोडीशी प्रकृती आहे आणि त्यांना शौच लागलेली आहे, त्यांना तू घेऊन जा दवाखान्यामध्ये. तो म्हणला कालच दवाखान्यातून मी घेऊन आलो त्यांना. म्हणलं काही मग खाण्यात कमी जास्त झालं का? रात्रीचं वरण जास्त पिलं त्याने, केलं काय? काही नाही म्हणे, मला सगळं व्यवस्थित आहे. काल आमच्या चुलत भावाने ट्रॅक्टर घेतलं तेव्हापासूनच आमच्या वडिलाच्या पोटात कळ निघाली म्हणे. नाही कळालं तुम्हाला? सामाजिक स्थितीमध्ये असाच भाव आहे. आपलं बरं झालेलं फार लोकांना पटत नाही, आवडत नाही. आणि आपलं वाईट झालेलं फार लोकांना. एक सांगू का, आपलं चांगलं झालेलं पाहायला फक्त मायबाप, गुरु, संत आणि देव या चौघांनाच बरं वाटतं. बाकी कुणालाच वाटत नाही. ना तुमच्या बहिणीला, ना तुमच्या भावाला. अहो तुम्ही चांगली साडी घालून या, चांगला शर्ट घालून या, त्याच्यावर सुद्धा जळणारे लोक तुम्हाला सापडतील तुमच्या घणाघोतामध्येच. त्याच्या पुढचं मी सांगू शकत नाही तुम्हाला. आता तुमच्या गाडीवर जळतील का नाही, गाडीवर जळत नाही. तुम्ही जर गाडी मोकळी सोडाल कुठेतरी बाहेर निघून जा, जाळून टाकतील. जाळून इतकं जळतात ते. पण मनाची मुक्तता करावी कुणाजवळ? शास्त्राने सांगितलं, सगुरु वदंती साधु भावम मातृष्य सहोदरः. एवढ्या जवळ मन मोकळं करावं. ब्राह्मणो विरक्त पुरुषो
देवोश्च समदुखिणम. दुःख सांगावं, समदुखी माणसाला एक सांगावं. आपल्याला एखादा आजार झालेला आहे आणि आपल्यासारखाच आजार एखाद्या माणसाला आहे, तर त्याला सांगावं की बुवा तुला जे होतंय ते मला होतंय. मग तू त्याची वेदना कळू शकतो. ज्याला आजार नाही त्याला सांगून उपयोग नाही. मित्राला सांगावं, आईला सांगावं. आपलं उलट आहे, सगळं खोटं आईला आणि सगळं खरं बायकोला. वैद्याला खरं सांगावं, साधूला, विरक्त महापुरुषाला, देवाला. तुकोबारायांनी तेच सांगितलं, आशिष महाराज, देवा सांगो सुख दुःख. किती गोड आहे. देव निवारील भूक, जाऊ देवाची आगावा, देव देईल विसावा. का तो का म्हणे बाळे, आणि आम्ही देवाची लढीवाळे, आम्ही देवाची लढीवाळ आहोत, आम्ही देवाची बाळ आहोत. म्हणून देवाला सांगावं. आपलं दुःख कोणाला कळत नाही. ब्राह्मण म्हणतो, भगवान तुम्ही तर इथं साक्षात पुरुष वेदो नारायण योग्यांचे ब्रह्मशून्य, आणि तुमच्या समोर सांगायला काही संकोच करत नाही मी, ते योग्य असो का अयोग्य असो. मी तुम्हाला सर्व स्पष्ट सांगणार आहे. तुम्ही संपूर्ण विश्वाचे आधार आहात. प्रत्येक गोष्टीवर, प्रत्येक समस्येवर उत्तर देणारे तुम्ही आहात. म्हणून तुमच्या समोर मी हे सर्व काही सांगू शकतो. बरं सांगा काय. आणि मग सांगायला सुरुवात केली. एवं स्पष्ट समप्रश्नो ब्राह्मणा परमेष्टिना. स्पष्ट प्रश्नाचं उत्तर स्पष्ट बोलतो म्हणले, आडीवेडी घेऊन बोलू नये, ताकाला जाऊन मोरवं लपू नये. काही काही लोकांना सांगायचं असतं एक, पण ते अमरावतीपासून सांगायला सुरुवात करतात. मला यायचंय कुष्ट्याला. कुठं जायचंय तुम्हाला? मला विदर्भामध्ये जायचंय. अरे विदर्भात जायचंय खरं, पण कुठं जायचंय? विदर्भामध्ये जायचंय. इथून मला नागपूरला, नागपूरहून अमरावतीला, अमरावतीहून परतवाड्याला, परतवाड्याहून पुन्हा आपल्या याला कुष्ट्याला. एवढं सांगण्यापेक्षा स्पष्ट सांग, कुष्ट्याला जायचंय मला, रामभाऊ महाराजांची पुण्यतिथी आहे, मला बोलवलंय, मला फोन आलेला आहे, मी तिथे कार्यक्रमाला जाणार आहे. मग कुष्टा कुठं आहे? कुष्टा मलाच माहित नाही कुठे आहे ते. मी काल कुष्ट्याला आलो, पण झोपीतच आलो. बरं येत कदाचित आपण कितीही जरी कुष्ट्याचं वर्णन केलं, ज्यांनी कुष्टाच पाहिला नाही मराठवाड्यातल्या माणसाला सांगून काय उपयोग आहे का? मग त्याला म्हणलं, तुला कुष्टा पाहायचा आहे ना, कुष्टी बाबाचं चॅनेल काढ, त्याच्यावरती बघ, म्हणजे तुला कुष्टा लक्षात येईल पुन्हा. किंवा अशा प्रकारची भूमिका जी आहे आपल्या, अशा प्रकारची जी भावना आहे, सरळ बोलावं माणसानं. ते मी काल भाव सांगताना आटू वेगू विंदन, जो भाव आपण ज्ञानेश्वरीमध्ये पाहत असतो, की त्याच्या विचाराचं वर्णन मात्र आपण आपल्या जीवनामध्ये पाहायला पाहिजे. सरळ बोलावं, स्पष्ट बोलावं, गोड बोलावं, जे योग्य आहे ते सांगावं. आणि मग सांगायला सुरुवात केली की हे प्रभू, मी विदर्भ देशातून आलेलो आहे. विदर्भ? हो. तिथे कौंडिन्यपूर नावाचं गाव आहे बरं का. कौंडिन्य, डन्य नव्या, डिन्यपूर. त्या कौंडिन्यपूरला एक भीष्मक नावाचा राजा आहे. भागवतामध्ये बाबा शब्द असा भीमक नव्हे, भीष्मक असा आलेला आहे. भीष्मक. आणि त्या भीष्मक राजाला 5 पुत्रकाला आपण ऐकलं, रुक्ममाली, रुक्मबाहू, रुक्मकेश, हे सगळे. आणि त्याच्यामध्ये एक कन्या आहे, तिचं नाव आहे रुक्मिणी. ते असं नाही राजा भीमकाला होत्या 9 जणी कन्या. नाही नाही, ती धाकटी रुक्मिणी दिली पंढरीच्या राण्या. नाही नाही, ते काय वाजत गाजत पुन्हा. एकच मुलगी आहे आणि तिचं नाव आहे रुक्मिणी. रुक्मिणी शब्दाचा अर्थ आपण थोडासा काल पाहिला.
तिची सुवर्ण कांती अमुक तमुक ते चिंतन आपण थोडंसं काल केलेलं आहे. आणि ती रुक्मिणी आहे आणि त्या रुक्मिणी मातेचं मन तुमच्यावर बसलेलं आहे. आता भगवंताच्याही मनामध्ये तेच होतं, परमेश्वराला सगळं कळालेलं होतं. पोटात भूक आहे हो, स्वयंपाकही तयार आहे, पण चला पंक्तीची वेळ झाली म्हणणार पाहिजे का नको? नाही लक्षात आलं तुमच्या? तसं भगवंताचं रुक्मिणीवर, रुक्मिणीचं भगवंतावर प्रेम आहे, पण मध्यस्थी कोणीतरी पाहिजे का नको? चला वाट पाहिली म्हणायला. अंतकरणाचा वेग इथपर्यंत आला असता. आपल्याला माहित आहे द्रौपदीनं हाक मारली तर एका क्षणात गेला. चोखोबारायच्या बायकोंचं बाळातपण केलं. जगमित्र नागासाठी वाघ झाला. ज्ञानोबरांची भिंत चालवली. तुकोबारायसाठी 14-13 दिवस वया रक्षुनिया उदकी पाण्यामध्ये बसला. एवढं सगळं मनाच्या हाकेवर केलं. आणि रुक्मिणीच्या मनाच्या हाकेतून परमात्मा आला नसता का? पण मनाच्या हाकेने जर परमात्मा आला असता तर आपण आज कशाचं प्रवचन केलं असतं सांगा? शब्दात बांधलं, सुदैव कारण ठरले, म्हणून आज भगवंताचं, रुक्मिणीचं, श्रीहरी हे फोटो काढणारे मला माहित असतात तर मी मेकअप करून आलो असतो. उद्या येतो, उद्या कर. समृद्धता सज्जनो, परमेश्वराची प्रत्येक लीला जगाच्या कल्याणाला कारण ठरते. प्रत्येक लीला. आणि त्याची लीला प्रत्येकाला सुख समाधान देणारीच असते. सुख समाधानच देते ती. त्याची रुक्मिणी, आणि त्या रुक्मिणीने भगवान तुमच्यासाठी तिच्या मनामध्ये खूप आर्त भावना निर्माण झालेली आहे. किती की तिला श्रीकृष्णमय जीवन झालेले आहे. ती सर्वस्वानं तुम्हाला समर्पित झालेली आहे. आता तिला दुसरं काही आवडत नाही. तिला फक्त आवडतो श्रीकृष्णच, दुसरं काही नाही. महाराजांनी वर्णन, कृष्ण वेधिली विरहिणी बोले, चंद्रमा करीतो उबारा गे माये. दुसरं काही नाही. मनामध्ये भावच असा झालेला आहे, चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी, कान्हो वनमाळी वेगी भेटवा का, चांदवो चांदणे छापे वो चंदणे, देवकी नंदने विण आणू नावडे वो, चांदवो चांदणे चाफे वो चंदणे. किती गोड आहे. सुमनाची शेज शीतळवणी की, पोळे आगी सारखी वेगी भिजवा का. एसीची रूम सुद्धा पोळ्याला लागते. चंदन असं आहे की बाबा कढईवर तेल जरी उकळलं, तापलिया तेला 52 चंदन म्हटले, एक थेंब जरी मध्ये पडला तरी तेल शांत होतं. एवढं चंदनाची शांतता जास्त आहे. मलयगिरी चंदन बरं का. ते लावायचं चंदन वेगळं, कपाळाला लावतो तो थोडंच ओरिजिनल चंदन आहे. कोणीतरी चंदनाच्या सानिध्यात आलेलं झाड चंदन आहे ते. पण जे खरं चंदन आहे ना, असं उकळी फुटलेलं तेल आणि त्याच्या चंदनाचा एक थेंब टाकला की ते बर्फासारखं एका मिनिटात शांत होतं. महाराज कितीही क्रोधात आलेली बाई असू द्या, 500ची नोट नवऱ्यानं पाहिली की मग ते बसा जेवायला. जगात माणसाला शांत करणाऱ्या दोनच गोष्टी आहेत, एक पैसा आणि दुसरं चंदन. इतकी स्थिरता. पण ती चंदनाची चोळी सुद्धा मला पोळायला लागलेली आहे का, आता माझ्या मनामध्ये सर्वस्वानी श्रीकृष्ण परमात्मा भरलेला आहे. आणि म्हणून
त्या रुक्मिणी मातेनं 7 श्लोकाचं, किती श्लोकाचं, 8वा श्लोक आहे, पण तो ग्राह्य धरला जात नाही. तसं पाहिलं तर आपण आचार्यांच्या टीकेमध्ये, पुन्हा भागवत रहस्यामध्ये तो 8वा श्लोकही समाविष्ट केले, परामर्जित सर्व हे जो श्लोक हा समाविष्ट केलेला आहे. पण भागवतामध्ये मुख्य 7च श्लोक आहेत. त्याचे कारण 8 आहेत म्हणले, मग अष्टदा प्रकृतीचं, पण नाही, 7 श्लोक ग्राह्य धरले जातात. 7वा श्लोक, मग 7 श्लोक आहेत. सप्तपाशाची निवृत्ती करणारे 7 श्लोक आहेत. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार आणि त्रिगुण असे 7. जीवानं त्रिगुणातीत आणि विकार रहित होण्यासाठी या सप्तश्लोकीचा उपयोग जीवनामध्ये जर साधकानं केला तर साधकाला दिव्य दिशा प्रदान करणारे हे 7 श्लोक आहेत. 8व्यात केवळ परिहार आहे सगळा. आणि हे भगवान ती खूप उदास झालेली आहे तुमच्याशिवाय. त्या काळामध्ये जर मोबाईल असतात, आईसाहेबांनी डायरेक्ट मेसेज केला असता, टेक्स्ट मेसेज केला असता, नसता व्हॉट्सअपला फोन केला असता. त्या काळात ती सुविधा नव्हती. म्हणून त्या परम सात्विक प्रिय अशा रुक्मिणीने माझ्याकडे हे पत्र दिलेलं आहे आणि प्रभू मी हे पत्र घेऊन आलेलो आहे. हे शब्द ऐकल्यावर भगवान खुश झाले. भगवान तुमची आज्ञा असेल तर मी वाचू का? मनातले मनात भगवान म्हणले त्याचीच वाट पाहत बसलो होतो मी, वाचा. आणि मग सांगायला सुरुवात केली. रुक्मिण्यवाच श्रुत्वा गुणान भुवन सुंदरम शृणवतांते. हे त्रिभुवन सुंदरा, माझ्या कानाच्या द्वारा, माझ्या कर्णेंद्रियाच्या द्वारा मी तुमच्या गुणांचं वर्णन ऐकलेलं आहे. येणाऱ्या जाणाऱ्याकडून तुमची महती ऐकलेली आहे की तुमचे जे गुण आहेत ते हृदयामध्ये प्रविष्ट झाले की मनुष्याला तापाची निवृत्ती होते. आध्यात्मिक, आदिदैविक, आदिभौतिक कोणताही ताप शिल्लक राहत नाही. ताप हरण श्रीमुख म्हटलेले तुकोबरायांनी. हे भगवंताचं मुख तापाची हरण करणार आहे. भगवंताचे गुण ताप हरण आहेत. भगवंताच्या गावातलं वास्तव्य ताप हरण आहे. भगवंताचं स्मरण ताप हरण आहे नुसतं महाराज. जसं बघा साधूच आहे तसंच आहे. तया आठविता महापुण्य राशी आळंदीमध्ये. तुमचं केवढं भाग्य आहे. शांत महात्मा एकनाथ बाबा पारायणाला, पुन्हा क्षेत्रवासी अलंकापूर इथून इथपर्यंत. तापाची निवृत्ती क्षेत्रावर वास केल्यानं राहिलं पाहिजे जाऊन आळंदीला, पंढरपूरला. बाबा सुद्धा आळंदीला वास्तव्य केलं म्हणून आळंदीकरच नाव आहे त्यांचं. रामभाऊ महाराज आळंदीकर. त्रिविध ताप दूर होतात. त्रिगुण, त्रिताप मनुष्याला भोगावेच लागतात. कोणाच्या मागं आध्यात्मिक ताप आहे, कोणाच्या मागं आधी दैविक ताप आहे, कोणाच्या पाठीमागं आधी भौतिक ताप आहे. ते ज्ञानोबारांची ओवीच आहे ना, मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाची श्रवणी, कैची सुख निद्रांतुरणी, किंवा समर्थांचं जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी तू म्हणा सत्य, कोणही सत्य सांगावं मी सुखी आहे. काही माणसं म्हणतात महाराज सर्व चांगलं आहे हो, पण थोडंसं विचित्र आहे. काय विचित्र आहे? 20 कोटीचा बंगला आहे बर, 100 एकर जमीन आहे बर, मालक चांगले आहेत बर. मग काय झालं? एकुलताच एक मुलगा आहे पण फार दारू पितो. मग कायला सांगतोस 20 कोटीचं नवल? अमरावतीला एक चक्कर मारून आला तर 20 कोटी घालून येईल तो. दुःख आहेच ना. काही माणसं म्हणतात महाराज सर्व चांगलं आहे, मुलं चांगले आहेत, बाळं चांगले आहेत, काही कमी नाही. पण काय सांगावं, परमेश्वराने रोग निर्माण करून दिलेले आहे.
एवढी नुकती आज पंक्तीला आहे बुंदी, पण मला शुगर असल्यामुळं बुंदीला हात लावायचा नाही. बुंदी पाहिली की तोंडाला बंदी. दुःखच आहे ना हे. पण काही माणसं म्हणतात महाराज सगळं चांगलं आहे, हो सगळं चांगलं आहे, पण मुलं चांगली आहेत, बाळं चांगले आहेत, पण यावर्षी खूप पाऊस झालेला असल्यामुळे शेतीमध्ये काही आलंच नाही. तापच आहे हा सुद्धा. कोणाला शरीराचा ताप आहे, कोणाला घरादाराचा ताप आहे, आधी दैविक, आधी भौतिक, आध्यात्मिक हे ताप पाठीमागं जडलेले आहेत. काही माणसं म्हणतात महाराज सगळं चांगलं आहे हो, पण गावात पारायण असून मी शिक्षणच माझं झालेलं नाही, मला वाचता येत नाही, हे सुद्धा तापच आहे. पण त्या तापामध्ये एक पर्याय आहे आमच्या, काय, ओठ पारायण नाही आलं तर बोट पारायण करा. तुम्हाला वाचता येत नाही ज्ञानेश्वरी, बाबांच्या इथं या, एका ओळीला बसा आणि नुसतं असं त्या अक्षराहून पारायण फिरवा, अक्षराहून बोट फिरवा. नुसतं बोट फिरवलं तरी पारायण होतं, नुसतं पारायण होतं ते. आणि तुम्ही म्हणाल महाराज त्याचा काय उपयोग? काय उपयोग? नाश्ता मिळतो, चहा मिळतो. काय उपयोग म्हणजे? अहो एवढंच नाही, ज्ञानेश्वरी 3 सप्तके जो श्रवण करील विवेके तो ज्ञानी होय अधिके. 21 वेळेला जर पारायण घडलं, सात्विक 21 जर अशी बोट पारायण केली तर 22व्या वेळेला पारायणात वाचता येतं. तुम्ही माझं काही ऐकू नका, कोष्टी बाबाला विचारा आणि तुम्ही 21 पारायण करून पहा. 22व्या पारायणाला तुम्हाला नाही वाचता आलं तर माझा नंबर घेऊ नका. तुम्हाला जर नाही वाचता आलं तर मग पहा. एक जण म्हणला मी 50 पारायण केले, मग तुझ्यात काहीतरी खोट असली पाहिजे, म्हणजे तुझं बोट पारायण नाही. मोकळ्या मनाने आणि आजान वृक्षाखाली जाऊन केल्यावर तर विशेष गुणच, मग तिथं तर महिमा वेगळाच आहे. पण इथं करून बघा तुम्ही. दुःखच आहे, पण या दुःखाची निवृत्ती परमेश्वराला पाहिलं की महाराज म्हणतात सुखाचे जे सुख, किती वर्णन आहे, पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळियाची भूक नवजे माझ्या, नवजे माझ्या. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, किती पाहिन श्रीमुख, आणि म्हणून सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती. किती पाहता श्रीमुख, येणे मुखी तुझे, आणि नको ब्रह्मज्ञान. ओळच कशी सुंदर आहे बघा. आवडे हे रूप गोजिरे सगुण. मला वाटतं हे 7 अभंगन, हे 7 श्लोकाचा एक सारखा भाव आहे, सगळा एक सारखा. भागवतातली बाळक्रीडेचे श्लोक आणि तुकोबराची बाळक्रीडा एकसारखी. एक सांगू, भागवतापेक्षा तुकोबरांची बाळक्रीडा सरस आहे. भागवतामध्ये श्रीकृष्ण परमात्मा अष्टमीला जन्माला आले हे सुखदेवांनी सांगितलं, पण वार कोणता आहे ते नाही सांगितलं. वार तुकोबरांनी सांगितला आणि शेरा परीक्षितीला दिला. वसुनाम तिथी बुधवार असे आणि सुख सांगत असे परीक्षिती. आपल्या अंगावर मोठेपणा घेतला नाही. भागवतात सुखदेवांनी सांगितलाच नाही वार कोणता, ते वारच नाही त्याच्यामध्ये, पण ते तुकोबरांनी सांगितलं. म्हणून त्रिविध ताप दूर होतात, पण कधी दूर होतात? कानाने भगवंताचे गुण ऐकल्यानंतर. पण श्रवण फार महत्वाचं आहे. अनेकांचा उद्धार श्रवणाने झालेला आहे. मी काल सांगितलं, श्रवणे परीक्षिती तरला भूपती, आणि 7 दिवसा मुक्ती झाली तया. श्रवणाने मुक्ती मिळते. आणि कानी ऐकल्यावर मनुष्याचा, तुकोबराचं गोड प्रमाण, तो का म्हणे कानी ऐकली मात आणि तोची झाला घात जीवपणा म्हणे. नुसतं कानाने ऐकलं तरी आपल्या जीवपणाचा घात होतो. तो का म्हणे घालू जीवपणा चिरा आणि मग जाऊ त्या माहेराणी जाची. पण कानी ऐकली मात, कानावर ऐकलं पाहिजे. ऐकत असताना विवेक वैराग्याची जोड असावी, तपश्चर्येची, साधनेची आणि मोक्षाची भूक असावी. आणि त्यावेळेला एखाद्या ब्रह्मविद महापुरुषाची वाणी कानावर पडली, वापसा झाल्यानंतर केलेली पेर वाया जातच नाही. तशी अंतकरणात तीव्रता निर्माण झाल्यानंतर ऐकलेली वाणी मनुष्याला वाया जाऊच देत नाही. फक्त गरज असणं महत्वाचं आहे.
उगीच सगळे जाऊन बसतात म्हणून मी जाऊन बसलो, गेल्यावर झोपलो, आरतीच्या वेळेला उठलो, चहाची मात्र चव कळाली. मध्ये काय होतं ते लक्षात आलं नाही, चहा मात्र कळाला. अजून थोडीशी शुगर साखर जास्त असती तर अजून चव आली असती हे कळालं. निर्विष्य शब्द कसा आहे बघा, निर्विष्य, निर्विषय होऊन कुठल्याच प्रकारची आसक्ती मनामध्ये न धरता, कर्ण विवरे विवरेर हर, कर्ण विवराच्या द्वारा निर्विषय होऊन सर्वांगतापम, विषय सोडून ऐका, विषयास आसक्ती सोडून ऐका, त्याच्याद्वारा तुम्हाला सर्वांगतापम, सर्व शरीरात, तुकोबरायांनी किती प्रमाणाच्या द्वारा सांगितलेले, त्रिविध तापाची झाली बोलवण, त्रिविध तापाची झाली बोलवण, त्रिविध तापाची झाली ओढवण, त्रिविध तापाची झाली ओढवण, त्रिविध तापाची झाली बोलवण, त्रिविध तापाची झाली बोल. तुम्ही म्हणीजा बसलेले तुकोबरायचे अक्षर आहेत, म्हणीजा सगळे म्हणीजा पुढे बसलेले. त्रिविध तापाची झाली ओढवण, देखिल्या चरण वैष्णवांचे, त्रिविध तापाची बोलवण होते, भगवंताचे गुणानुवाद, त्याचं दर्शन. महाराज म्हणतात त्याला पाहिल्याबरोबर देखील तुमचे चरण निवांत राहिले मन. महाराज श्रीकृष्ण म्हणजे पांडुरंग, पांडुरंगासारखं सोज्वळ मूर्तिमंत स्वरूप जगात कोणतंच नाही. तुम्ही जगात 4 धाम करा, काय तुम्हाला ते 12 ज्योतिर्लिंग करा, करा चांगले सर्व, पण पंढरपूरला गेल्यावर जो आनंद आहे, खरं इमानदारीनं सांगा. एक म्हणलं मी हँगकॉंगला गेलो होतो, काय डोंबलं पाहून आलास तिथं. शिमलाला गेलो होतो, अमुक पाहिलं तमुक पाहिलं हे पाहिलं. अरे ते पाहण्यापेक्षा पंढरपूरला जा आणि एकदा पांडुरंगाला पहा आणि मग अनुभव सांगताच येणार नाही. एवढंच सांगता येईल की आता कोटी धावे मन तुझे चरण देखलिया, भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंद, प्रेम रसे बैसली मिठी आवडी लाटीन, तुका म्हणे आम्हा जोगे विठ्ठल खोगे खरे मा. स्थिती निर्माण होते आणि ती स्थिती आपल्याला पूर्णत्वाकडे घेऊन जाते. पण भगवत दर्शनाची अभिलाषा आणि ती आपली तृष्णा तहान वाढवण्याचं काम श्रवण करीत असतं. ऐकल्यानंतर जी तीव्रता निर्माण होते ती कशाच्याही द्वारा होऊ शकत नाही. कारण का बाकीचे इंद्रिय सगळे आपल्याला कधी कधी अहंकाराकडे घेऊन जातात, पण कान मात्र सत्यतेकडे घेऊन जातात. तो कोपर्यंत डोळा मन लंपट, कान लंपट नाही. कानाच्या द्वारा सर्व इंद्रिय हिते रतः कर्ण विवरेश्च मनम. डोळ्यांनी पाहिलेलं सत्यच आहे असं नाही, पण कानाने ऐकलेलं सुद्धा सत्य नाही. पण विवेक वैराग्याच्या भावनेने जर श्रवण केलं तर असत्य ऐकूच येत नाही, सत्यच आपल्या कानावर पडतं. पण त्रिगुणातीत होऊन आपण त्याचा स्वीकार केला पाहिजे. आत्री शब्दाचा अर्थ तोच आहे, त्रिगुण रहित. आणि अनुसूया या शब्दाचा अर्थच आहे की द्वेष रहित. त्रिगुण रहित तुम्ही झालात आणि द्वेष रहित झालात की तुमच्या पोटी दत्तात्रय प्रगट होतात, म्हणजे होतात. महाराज दत्तात्रयांची मूर्ती प्रगट होते, पण द्वेष रहित व्हा आणि त्रिगुण रहित होऊन श्रवण करा. रज सत्व तम हे काही नको. इच्छा काम क्रोध द्वेष हे काही नको.
फक्त जीवनामध्ये एवढीच इच्छा की तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. कान सर्व इंद्रियाच्या ठाई कर्णत्वाचे श्रेष्ठत्व पाहि नाथराय सांगतात भागवतामध्ये की कानाचं श्रेष्ठत्व आहे. म्हणून श्रुत्वा गुणान भुवनम सुंदरम शृण्वतांते निर्विश्य कर्ण बिवरेर हरतो सर्वांग तापम. असं जर निर्विषय जर आपण श्रवण केलं तर सर्वांग तापम हरते. पापाचं हरण होईल, वृत्तीचं हरण होईल, विकाराचं हरण होईल आणि सर्व शरीर ब्रह्मरूप होतं. ऐकल्याने जीवपणा नष्ट होतो, शिवदशा प्राप्त होते. अहो एवढंच नव्हे, शिवदशेच्या पलीकडे जातो. पण जीवानं सर्वस्वाची ओळख विसरलेली आहे, विसरलेली पाहिजे. आणि सर्वस्वाची ओळख जीव विसरला की जीवाला परमोच्च कल्याणाची प्राप्ती होते. आणि त्रिगुण नष्ट झाले की त्रिमूर्ती परमात्मा आपल्या समोर येतो. आणि मग मात्र हे होतं ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्षी दिनी पूर्ण तिथी वसुनाम तिथी बुधवार. हे जे आपले तिथी वासर उत्सव काळ महाराज धरी अवतार विश्वतारा वया आत्रीची अनुसया करूतर. ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्षी दिनी पूर्ण तिथी मग एका जनार्दनी पूर्ण अवतार निर्गुण निराकार आकारले. पण श्रवणाच्या द्वारा त्रिगुणातीत होऊन जे निर्गुण परब्रह्म आपल्या समोर उभं टाकेल ते मात्र चिरंजीव असेल बरं का. दत्त अवतार चिरंजीव अवतार आहे दत्तात्रयांचा. आजही दत्त महाराज आहेत या त्रैलोक्यामध्ये. सद्गुणाच्या द्वारा त्रिगुण रहित होऊन जे प्राप्त होतं ते अमरत्व असतं. मग ते देव असो की आपली सत्कीर्ती असो. आजही दत्त महाराजांचं नित्य गमन सुरू आहे. काशी स्नान जप प्रतिदिवशी कोल्हापूर भिक्षेशी सावध नदी तुंगा जलप्राशी निद्रा माहुर देशी ऐसा ये बा दिगंबरा अनुसया त्रिकुमारा. आज सुरू आहे. आजही दत्तात्रयांचं ते चिरंतनत्व समोर आहे. पण दत्तात्रयाच्या प्रागट्याला कारण त्रिगुणातीत आत्री आहेत. तसं आपल्यालाही भगवत स्वरूपाची प्राप्ती व्हावं असं वाटत असेल तर त्रिगुण नष्ट करा. चिरंजीवी पदामध्ये त्याचं फार गोड वर्णन आलेलं आहे. शिष्य ममता धुनी जाणे ते जाणणे राजस. मग भगवान म्हणतात जे मला मी जे श्रेष्ठ मानी यदुनायक ते वैराग्य शुद्ध सात्विक चिरंजीवी पद पावयाशी आण उपाय नाही साधकाशी किंचित बोलो निश्चयशी कळावयाशी साधका. हे ते पाहिजे अनुताप. त्या अनुतापाचे कैसे स्वरूप तर महाराजांनी सांगितलं की लोकेशणा दार्यशणा आणि वित्तेशणा नष्ट झाली पाहिजे. मान सन्मान पद प्रतिष्ठा याची अभिलाषा नष्ट झाली पाहिजे. आणि ही नष्ट करण्याला कारणच एक आहे श्रवण. पण ते कोणतंही नाही, सद्गुरूचं सत्शिष्याच्या सत् महापुरुषाचं श्रवण आपल्याला होणं महत्वाचं आहे. योग्य व्यक्तीच्या द्वारा जर आपल्या जीवनामध्ये श्रवणाचा योग आला तर निश्चित भक्ती रताम ख्यातम किंवा भवे भवे यथा भक्ती पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश. पण नाथस्त्वम नो यत प्रभू. योग्यतेचा महात्मा मिळाला की भक्ती वृद्धिंगत होत जाते. कारण भक्तीचं जन्मस्थानच आहे. उत्पन्ना द्रविडे साहम कर्नाटके वृद्धिम गता क्वचित क्वचिन्न महाराष्ट्रे गुरुजनम जीर्णताम गतः. परिपक्वता ही श्रवणातून होते. उत्पन्ना द्रविडे साहम द्रवित बुद्धीच्या द्वारा शुद्ध महापुरुषाचे श्रवण घडलं की बुद्धिमताम श्रेष्ठम सर्व भावस्य महावाक्यम परामर्श असं म्हटलेले श्रुती माता सांगते. निव्वळ बुद्धीने श्रेष्ठ असणाऱ्या सत्पुरुषाचं श्रवण केलं तर ज्ञानाची प्राप्ती होईल. पण विवेक वैराग्यासहित ज्याच्याकडे शुद्ध ज्ञान आहे अशा पुरुषाचं जर श्रवण केलं तर आपल्या जीवनाचा उद्धार होईल. पण असा महात्मा जीवनामध्ये मिळू शकतो. रूपम दृशा दृशमिता मखिलार्थ लाभम. महाराज म्हणतात तुमचं गुणवर्णन तर त्रिताप रहित आहे. पण डोळ्यांनी पाहिलेलं तुमचं स्वरूप सुद्धा त्रितापापासून. मी मगाशी म्हणलं पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळियाची भूक. आजी सुखाशिव सुखलाभ झाला निळोबाराय म्हणतात.
सुखाला सुख देणारे तुमचे नयन आहेत, आनंदाला आनंद देणारे तुमचे स्वरूप आहे, तुमचं स्वरूप आहे. डोळ्यांनी जर तुम्हाला पाहिलं तर जीवाला चारही प्रकारचे पुरुषार्थ प्राप्त होतात. रूपम दृश्याम दृश्यमिता मखिलार्थ लाभम. तुम्हाला नुसतं पाहिलं तरी महालाभाची प्राप्ती होते. तुमचं नुसतं स्वरूप जरी पाहिलं तरी. ज्यांनी ज्यांनी परमेश्वराला पाहिलं ते परत आलेच नाहीत, आणि ज्यांनी परमेश्वराला पाहिलंच नाही ते ब्रह्मस्वरूपाकडे गेले. ब्रह्मेशाना पर्वते वाढण्याची नाही जीवा ते, पण निळामणे ब्रह्मेशान पावनी लाविले निशाण. असे अनेक महात्मे आहेत की ज्यांनी आपल्या जीवनामध्ये ब्रह्मत्वाची परमप्राप्ती करून घेतली. म्हणून त्याच्यासाठी एकच आहे की रूप पाहत असताना आता काही काही दोष आहेत ते नष्ट करावे लागतात. ती मुक्तकेशी नावाची दासी सगळ्यांना माहित आहे, तिला सुंदरपणाचा अभिमान होता त्या मुक्तकेशीला. पण ती ज्या वेळेला पंढरपुरामध्ये आली, पांडुरंगाच्या चरणावर बोट ठेवल्याबरोबर तिचं बोट आतमध्ये गेलं. आणि म्हणून तर श्रीधराज स्वामीने आपल्या टीकेमध्ये वर्णन केलंय, जगदादि सुंदरम नेत्रम त्वा शांतस्य कोमल देहा. आजपर्यंत जगामध्ये खूप पाहिले, पण पांडुरंगासारखं देखणं स्वरूप या जगात कुणाचंही नाही. तितकं सुंदर कुणीच नाही. मग किती सुंदर आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा किंवा सावळा सुकुमार जैसा कर्दळीचा गाभा, चरणीची नेपुरे वाकी गरजती नभा. म्हणून तीर्थे व्रते जया पायी मिरवती, संत मुनी वृंदे जया सुखाशी लादती. पण सावळे सुंदर रूप मनोहर, इतकं सुंदर रूप मनोहर आहे परमेश्वराचं की ते जीवानं पाहिलं की जीवाला परमतृप्ती प्राप्त होते. देवाला पाहिल्यावर स्वतःचा सुंदरपणा विसरतात लोक, कारण देवाचं स्वरूपच असं आहे. षडगुण ऐश्वर्य संपन्न, एक भगवंतची जाण, यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वस्तीचे, म्हणून तो भगवंतो. आपल्याकडे एक आहे तर कधी कधी रूप आहे तर गुणाची वाण आहे, आणि कधी गुण आहे तर रूपाची वाण. पण भगवत स्वरूपाची भूमिका जर आपल्या चित्तामध्ये आपण जाणली, जर पाहिलं, तर मग मात्र परम पुरुषार्थाची प्राप्ती होते. देवा तुमच्याबद्दल काय वर्णन करावं. रुक्मिणी म्हणते, तुमचं गुण सौंदर्य ऐकून तुमचं गुणवर्णन, मी अजून तुम्हाला पाहिलेलं नाही. रुक्मिणीची भावना कशी आहे बघा, मी तुम्हाला अजून पाहिलेलं नाही, पण मी तुमच्या गुणाचं सौंदर्याचं वर्णन ऐकलेलं आहे. आणि मला माहिती आहे ऋषीमुनी जे वर्णन करतात ते सत्यच आहे, असत्य नाही. मी तुमची मूर्ती अजून पाहिलेली नाही, मला तुमचं अजून दर्शन झालेलं नाही, पण ऋषीमुनींच्या ऐकण्यातूनच मला ही परमप्राप्ती मात्र झालेली आहे. ऋषीमुनींच्या श्रवणातून मला हे सर्व ऐकायला मिळालेलं आहे. आणि मी योग्य अयोग्याची शंका संकोच सोडून माझ्या चित्ताने तुमच्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. किती कुणी सांगू दे आजच्या काळामध्ये नवरदेव असा आहे, त्याला नोकरी आहे, एवढा पगार आहे, सात्विक आहे, पण आजच्या मुली म्हणतील ते काही असू द्या, पण मला त्याला पाहिल्याशिवाय मी होकार देणार नाही. म्हणजे त्या काळातली आणि या काळातली तफावत किती आहे. मग आजच्या काय पाहतात, फक्त काताड पाहतात, पांढरं एका काळात ते सद्गुण पाहत नाहीत. आता ते चर्म पाहायचं सुद्धा संपलं. आज म्हणतील एक वेळ वर्णामध्ये रंगामध्ये कसाही असला तरी चालेल, पण त्याचं पगार किती आहे ते सांगा. मग सांगितलं त्याची पगार एवढी एवढी. हो हो हो. अगं पण तू त्याला पाहिलं नाही सण. हो. ती म्हणते काय पाहण्याची गरज आहे. हो हो कार ती एकदा हो म्हणणार नाही, 100 वेळा हो हो म्हणेल.
कारण आज गुणही पाहत नाहीत आणि रूपही पाहत नाहीत, आज फक्त धन पाहतात या काळाला. पूर्वी होतं ते कन्यावर ते रूपम अमुक तमुक, गेलं त्यात. पण हे प्रभो, मी फक्त तुमचे गुणानुवाद ऐकलेले आहेत आणि ते गुण ऐकलेले असल्यामुळं मी तुमच्या ठिकाणी माझ्या मनाला प्रविष्ट केलेले आहे. तुमच्या ठिकाणी माझं मन मी समर्पित केलेलं आहे. माझं चित्त, तुका म्हणे जीव भाव देवा पायी, मी माझं सर्वस्वाने तुम्हाला समर्पित झालेली आहे. आता अशी अवस्था झालेली, जीवेन सोडी आईसे झाले. मी तुम्हाला ऐकलं, पण आता प्राण जरी गेला तरी मी तुम्हाला माझ्या चित्तातून बाहेर काढू शकत नाही. सर्वांगानं मी तुम्हाला समर्पित झालेली आहे. सर्वांगानं, सर्वांगतोपरी देहम मनस्य एकाग्र भावना. माझी एकाग्र झालेली. किती तुका म्हणे आळी आणि काही नुरेची वेगळी, किंवा केली भिंगुरडीने सगळी, अशी अवस्था झालेली आहे या स्वरूपाला पाहून. आणि हे निर्विष कर्ण विवेरता सर्वांग तापम निर्विष कर्ण विरहित होऊन ऐकल्यामुळं माझ्या मनामध्ये तुमच्याबद्दल आता कसल्याही प्रकारचा संशय राहिलेला नाही. जसं रात्री महाराज म्हणले ना, विकल्पच नाही. संकल्प सोडायचा कशाला? विकल्प असणारानी संकल्प सोडावा. पापी पुरुषांनी पापोहम म्हणावं. ज्यांनी पापच केलं नाही त्यांनी पापोहम म्हणायची काय गरज आहे? अहो, ज्यांनी मांजर मारली त्याला काशीला जाण्याची गरजच आहे. मांजर नाहीच मारली त्याला काय करायचं? अवघी पायापाशी विठोबाच्या. ही तशी स्थिती आहे, तशी अवस्था आहे. पण तुझं जे स्वरूप आहे मखिलार्थ लाभम, त्या स्वरूपाने न पाहता सुद्धा त्या श्रवणानेच माझं चित्त इतकं विशुद्ध झालेले की हे प्रभू, या चित्तात तुझ्याशिवाय मला काहीच आवडत नाही. आता तुझं वाचोनी केशवा आणून आवडी, काही आवडत नाही. आता फक्त एकच वाटतं, बाप रखुमा देवीवरू सावळी प्रतिमान मने मन क्षमा एक झाले. काय करू सये सावळे गोवित, ती विरणी बोलते ना, आपे आपलं पत मन तेथे. किती जरी काही केलं तरी माझं मन तुमच्या चरणापासून बाजूला जातच नाही. महाराज, आपला एखादा मुलगा असावा, अमरावतीला शहराच्या ठिकाणी शिक्षणासाठी जावा, निदान 2 दिवस त्याचाच आवाज घरात आल्यासारखा वाटतो, आई म्हणल्यासारखं वाटतं, काहीतरी बोलल्यासारखं वाटतं, दचकल्यासारखं वाटतं आईला. आणि किती शेजारी पाजाऱ्यांच्या जवळ जरी त्याची आई बसली तरी तिच्या मनामध्ये कोण असतो? बाळच असतो. मग बायका म्हणतात, अहो शिकलं तर पाहिजे का नाही, जवळ ठेवून उपयोग काय करायचा? आणि बाई त्याला पाठवायला, तुमची भाषा इथं ठेवलं तर भाईताड होईल ना तो त्याला पाठवायला तर पाहिजे का नाही यायली का नाही आशिष महाराज? मला भाषा 7 दिवस ठेवल्यावर चांगली येईल पण तरी सुद्धा मन किती जरी काही केलं तरी तिकडेच जातं, त्या मुलाचं चिंतन करतं. तसं प्रभू, माझ्या अवतीभोवती सर्व काही आहे, सर्व आहे, पण तरी सुद्धा मने मन रानिवा घर केले. माझ्या मनाने तुमचा आणि सगळ्यांचा विषयाची तृप्ती झालेली आहे, पण मनाची तृप्ती ही तुमचं श्रीमुख पाहण्यात आहे. माझ्या मनाचं समाधान तुम्हाला पाहण्यामध्ये. मला असं वाटतं की कधीतरी तुम्ही माझ्यावर कृपा करा. असं पत्राचं वाचन सुरू आहे. तोय अच्युतात विशंती चित्तम पत्रम पमम मे. हे देवा, हे पत्र मी तुम्हाला समर्पित करते, तुमच्यासाठी लिहिते. हे पत्र विषयाचं नाही, हे पत्र तुमच्या धनामानाला भुलून लिहिलेलं नाही. हे पत्र तुम्ही सोन्याच्या नगरीचे राजे आहेत म्हणून त्याची राणी व्हावी म्हणून मी लिहिलेलं नाही. असा विचार करू नका की तुम्ही म्हणाल की माझं सोन्याचं गाव. आता ते उद्या श्लोकात पाहायचंय पुढे आपल्याला, की तुम्ही म्हणाल की सोन्याचं नगर आहे, याचं राजपुत्र आहे, अमुक आहे, तमुक आहे. असं नाही. मी राजकन्या आहे, कुठल्या तरी एखाद्या राजपुत्राच्या पदरात मी पडणारच आहे. असं नाही की तुम्हाला असं वाटत असेल की राजपुत्र आहे, पण तुमचे जे काही गुण आहेत ते राजपुत्राचे गुण नाहीत, ते ईश्वरी गुण आहेत. याचं माझ्या चित्ताला माहिती आहे. जगाला, जशी राधा म्हणते ना कृष्णाला,
काना, तुला असं वाटत असेल की मी तुला बाळ मानेल, तू बाळ नाही, सगळं जगत तुझं बाळ आहे. घडी मोडी हेळा मात्रे गतिर्व्रता प्रभू साक्षी हलविल्या चालविल्या बोले जगाते चाळीता, तू सत्ताधीश आहेस याची मला जाणे, एका मिनिटात मोठा होऊन मला दाखव. भगवान म्हणतात, अगं 6 महिन्याचा आहे मी अजून, आणि मोठा कसा हो? तुला काही अवघड नाही, हो मोठा. भगवान मोठे झाले, गप्पा मारायला लागल्यावर सासूबाई बाहेरून आल्या आणि बोबाटा सुरू केला, घरात कोणीतरी बसलंय म्हणून. मग राधा पाया पडायला लागली, संसार मोडण्याची वेळ आहे बाबा माझी, लहान हो लवकर. म्हणला आता लहान होता येत नाही. तिने सांगितलं तुला काहीच अवघड नाही. लगेच लहान झाला, दरवाजा उघडला. नवरा म्हणतो, राधे कोण होतं घरात? बघा म्हणली, कोणीच नाही. मांडीवर कृष्ण होता, त्याला भात खाऊ घालत होते म्हणून बसले. असं आहे का म्हणले. भगवान राधेकडे पाहून हसतात. खूप लोक लबाड पाहिले पण तुझ्या खालीच. सांग ना मी होतो म्हणून. ती म्हणते अजून जाण झाली नाही, ते अज्ञानात आहेत, आणि आताच मी तुझ्या स्वरूपाची ओळख करून दिली तर पुढे तुझ्या लीला अर्धवट राहतील. या लोकांना जर कळालं तू देव आहेस तर तुला ती गाई राखायला पाठवणार नाहीत, ते तुला मारणार नाहीत, तुझे गाराने सांगणार नाहीत. मग ते कंस मारायचा तसाच राहून जाईल. शिशुपाल वक्रदंत तसेच राहतील. म्हणून तुझ्या श्रेष्ठत्वाची ओळख मी आत्ताच सांगणार नाही, आणि वेळ आल्यावर सांगितल्याशिवाय राहणार नाही. म्हणून उद्धव जेव्हा येतात तेव्हा राधा सांगते, सर्वांग देहम सुंदरामखिलम. काय वर्णन करावं त्याचं. उद्धवा, मला केव्हाच कळालं होतं, पण या लोकांना उपरती झालेली नसल्यामुळं यांना आज कळालं की कृष्ण कृष्ण नव्हता, देव होता. त्यावेळेला गरज नसताना वाढल्यावर शिल्लक राहतं, आणि भूक लागल्यावर दिल्यावर त्याची चव कळते. यांना भूक नव्हती, आता भूक लागली. तसं राधा म्हणते, माझ्या मनात सर्वस्वानं तुमची भूक लागलेली आहे आता. रुक्मिणी म्हणते, सर्वस्वानं तुमची भूक लागलेली आहे, आणि माझ्या मनात एकच भूक आहे, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. हीच भूक आता मला त्या परमोच्च समाधानाकडे घेऊन जाणारी आहे. असं रुक्मिणीचा भाव आहे. उरलेला जो काही पत्राचा भाव आहे तो आपण उद्याला पाहूया. आता 5 वाजत आलेले आहेत. आरतीसहित 5 वाजता आपल्याला थांबायचं आहे. उद्या प्रवचन मालेचा माझ्या प्रवचन रुक्मिणी पत्राची सांगत आहे. उद्या 3 दिवस जे आपल्याला दिलेले आहेत त्याच्यामध्ये उद्या सांगत आहे पत्राची. जसं जमेल तसं. मला काही अभ्यास वगैरे नाही, मी काही विद्वान वगैरे नाही, पण आशिष महाराजांनी का बोलवलं देव जाणो, त्यांच्या मनाला माहीत. त्यांनी मला बोलवलं की तुम्ही 3 दिवस या. म्हणलं येतो. म्हणून हे सांगितले. 2 दिवस संपले. आता उद्या आपल्याला काही भाव पाहायचा आहे. उद्या ठीक 3 वाजता, 3 ते 5 या वेळेमध्ये उद्या आपल्याला पाहायचं आहे. पुन्हा उद्या संध्याकाळी कीर्तनही आहे 7 ते 9, आणि मग परतीचा प्रवास सुरू होईल. म्हणून उद्या प्रवचन मला संपलेलं नाही. लगेच परवाला मोठ्या महापुरुषाची जे भगवत अवतार आहेत, वारकरी संप्रदायाचं श्रद्धेचं स्थान पूज्य श्री महाराजांची प्रवचनमाला परवाला सुरू होणार आहे. आणि तोही विषय चांगलाच आहे. हा रुक्मिणीचा आणि तुझीजाई मातेचा उपदेश, तुकोबरायांनी आईसाहेबांना केलेला उपदेश. बहुतांश मला वाटतं की दोन्ही पत्रामध्ये त्या उपदेशात साधर्म्य आहे. बाबा मोर हे पत्र सांगायला मिळतं. मला वाटतं की सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखा योग आहे. असा श्रोता मिळणं मुश्किल आहे ना. एक सांगू का, 1,00,000 श्रोते एका बाजूला आणि कोष्टी बाबा एका बाजूला. पण आपलं प्रवचन सुरू आहे 1,00,000 श्रोत्यांच्या समोर सुरू आहे, लक्षात ठेवा. एक आठवलं म्हणून सांगतो तुम्हाला. सांगू का? हा, तुम्ही महाराजांना मारायलाच बसलेला सांगतो. एक संवाद आहे असा. सद्गुरू शंकर महाराज कंधारकर श्रीगुरू आणि श्रीगुरू मोठे महाराज सद्गुरू धुंडा महाराज देगलोरकर. प्रसंग असा, कंधारला कीर्तन, आणि कंधारला कीर्तन असल्यामुळे मग ते मठामध्ये कीर्तन म्हणे त्यांच्याकडे. मी ऐकलेले कोणीतरी महात्म्याच्या मुखातून, निश्चित मला माहिती नाही कंधारलाच होतं का अन्य ठिकाणी होतं ते. आणि तिथे असल्यानंतर मग कीर्तन ठेवलं सद्गुरू महाराजांचं. महाराज कीर्तनला गेले, पण पुढे श्रीगुरू शंकर महाराज बसलेले आहेत आणि 10-20च माणसं कीर्तन ऐकायला. मग सद्गुरू धुंडा महाराजांना एक शिष्य म्हणायला लागला, महाराज एवढ्या छोट्या लोकांमध्ये कीर्तन कसं करावं वाटतं हो तुम्हाला? महाराज म्हणले, तुला कळालं नाही. अरे माझ्या कीर्तनाला आज 1 कोटी माणसाच्या बरोबरीचा एक महात्मा बसलेला होता. म्हणजे
किती माणसाचा? 1 कोटी. कोण? श्री गुरु शंकर महाराज म्हणजे 1 कोटी श्रोत्याची बरोबरी करणारा महात्मा आहे. तसं आपल्यासमोर कोष्टी बाबा म्हणजे 1,00,000 श्रोत्याची बरोबरी करणारा महात्मा आहे. आणि त्यांच्यासमोर आपल्याला प्रवचन मिळतं, सांगायला ही मोठी पुण्य आहे. पण त्यांच्या चरणाला स्पर्श करूया. तेव्हा सर्व साधक जनांना नमस्कार करूया. आणि पुन्हा उद्या 3 वाजता 3 ते 5 या वेळेमध्ये पत्राचा समारोप करून संध्याकाळी कीर्तन असा उद्याचा कार्यक्रम होणार आहे. मग उद्या ठीक 3 वाजता आपण सर्वजण पुनश्च या श्रवणासाठी पात्र होऊया. सर्वांना नमस्कार करतो. काही चुकी हुकी क्षमा करत जा. सर्व साधू पुरुषांच्या मातृशक्ती, पितृवर्ग, साधक वृंद सर्वांना नमस्कार. हे जनमानसापर्यंत पोहोचवणारी सिस्टीम आपले कॅमेरेवाले आणि माझा ध्वनी तुमच्यापर्यंत पोहोचवणारे साऊंड सिस्टीमवाले सगळ्यांना नमस्कार करतो. ते मला काल विचारत होते काय कमी जास्त आहे का? मला अजून मला तेवढी अक्कल नाही काय कमी आहे काय जास्त आहे. मला अजून कळतच नाही याला काय कमी. मला भाजीत मीठ आहे का ते अजून समजलं नाही आणि सिस्टीममधलं काय कळत. मला काही कळत नाही. तुझं जे चाललंय ते बरोबर, तुला जे कळतं ते कर म्हटलं. मला त्याच्यातलं काही समजत नाही. त्याची नम्रता त्याच्यातून प्रगट झाली ना. कथा झाल्यावर तो आला शेवटी सगळं झाल्यावर, बाबा काही कमी जास्त आहे का सांगा. अरे म्हणलं मला त्याच्यातलं काही समजत नाही. म्हणून अशा उत्सवाला अशी नम्र माणसं मिळतात म्हणून रंगदेवता निर्माण होते. पण त्याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा सर्व. खूप समाधान आहे सर्व गोष्टींचं या साधकांना. आता इथेच थांबूया. उद्या ठीक 3 वाजता. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. 1 मिनिट नामसंकीर्तन करा. हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. टाळी वाजवा. हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण 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 हरी जय जय टाळी वाजवा. मायबा भजन करा. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. विठ्ठल 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 हा टाळी टाळी. विठ्ठल 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 विठ्ठल. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. 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 हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव रुक्मिणी प्राण संयम कृष्ण भगवान की जय. पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम तुकाराम भाऊ महाराज सद्गुरु जो महाराज की जय.